साई लीला एक आध्यात्मिक सहवास. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने आणि बाबांच्या अभिष्ट चिंतनाच्या निमित्ताने चालू असणाऱ्या या हरिनाम महोत्सवातली सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्र चिंतनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. आणि त्या अंतर्गत आपण ज्ञानोबा चरित्राचा थोडासा विचार करतो आहोत. संतांचं चरित्र हे मानवी जीवनाला मानवी विचाराला दिशा देणारं आहे. आणि ते चरित्र आपल्याला काहीतरी वेगळं शिकवणारं आहे. आपल्याला काहीतरी वेगळ्या सत्तेवर नेणारं आहे. आपल्या जीवनाला वेगळा आयाम देणारं आहे, वेगळं वजन देणारं आहे. या दृष्टीनं आपण त्यांचा विचार त्या चरित्राचा विचार करतो आहोत. माणसाचं चरित्र हे माणसाचं एकूणच जीवन दर्शवत असतं.
रामायणामध्ये संतश चारित्र्यभूषण हा असं जे म्हणलेलं आहे ते त्याच अर्थानं आहे. चरित्र हेच माणसाचं भूषण असतं. आपलं चारित्र्य हेच आपलं भूषण आहे. रामायणामध्ये एके ठिकाणी त्या अयोध्याकांडामध्ये एके ठिकाणी असे शब्द वापरलेत की कुलीनम अकुलीनम वा. मनुष्य कुलीन आहे, अकुलीन आहे. वीरम पुरुषम मानिनम. पुरुष कसा आहे? वीर आहे, मानी आहे. चरित्रम एव व्याख्याती शुचिम वा यदि वा शुचिम. माणसाचं चरित्रच हे सांगतं की तो मनुष्य शुद्ध आहे, अशुद्ध आहे. मनुष्य वीर आहे, मनुष्य क्लीब आहे. आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या अनेक घटना आणि त्या घटनांच्याकडे बघण्याची आपली दृष्टी आणि त्या घटनेवर आपण दिलेली प्रतिक्रिया ही आपल्या कोणत्या ना कोणत्या तरी गुणदोषांची अभिव्यक्ती करणारी असते. नाथ महाराजांना क्रोध आणण्याचा प्रयत्न केला गेला आणि नाथ महाराजांनी त्याला शांतीनं उत्तर दिलं. ही नाथ महाराजांनी दिलेली प्रतिक्रिया नाथ महाराजांच्या शांती नावाच्या गुणाची अभिव्यक्ती करणारी आहे, आविर्भाव करणारी आहे. जगद्गुरू तुकोबारायांच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांनी इतकं द्रव्य पाठवलं आणि तुकोबारायांनी ते द्रव्य तसंच त्याच कारभाऱ्याकडून परत पाठवून दिलं. ही प्रतिक्रिया तुकोबारायांच्या ठिकाणी असणाऱ्या वैराग्य या गुणाची अभिव्यक्ती करणारी आहे. यशश्री औदार्य ज्ञानवैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ हे जसं भगवंताच्या बाबतीत लावता येतं तसंच ते संतांच्याही बाबतीत लावता येतं. आणि म्हणून चरित्र श्रवण करणं याच्यामध्ये केवळ एक पुण्याचं काम एवढंच नसून त्या चरित्रातून प्रकट झालेल्या गुणांची आपल्या ठिकाणी प्राप्ती होण्याची आपली प्रवृत्ती वृद्धिंगत होणं हाही एक त्याच्यातला महत्त्वाचा भाग असतो. आणि त्या दृष्टीने आपण ज्ञानोबारायांच्या चरित्राचं थोडंसं चिंतन करतो आहोत. ज्ञानेश्वर महाराजांचं अवतार, त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांचं बालपण, आपल्या मातापित्यांचा वियोग ज्ञानोबारायांना झाला. त्यानंतर निवृत्तीनाथ ज्ञानोबारायांनी खरं म्हटलं तर मातृत्व पितृत्व हे स्वतःच्याकडे घेतलं आणि त्या दृष्टीनं केवळ आपल्या भावंडांनाच नाही तर एकूणातच सगळ्या विश्वाला, सगळ्या महाराष्ट्राला मातापित्याचं प्रेम यांनी दिलं. बंधू या शब्दाचा अर्थच करताना ज्ञानोबाराय असा करतात. ज्ञानेश्वरी बघा आपण. फेडिता बंधनाचा ठावो तू जगतबंधू ऐसा भाव. ज्ञानोबारायांनी आपल्या सद्गुरूंच्या संबंधाने चिंतन करताना निवृत्तीनाथ महाराजांना म्हटलंय, बंधू कोण आहे? जो बंधन फेडतो तो बंधू आहे, जो बंधनातून मुक्त करतो तो बंधू आहे. तुमचे आमचे बंधू बहुतेक बंधनातच टाकतात, पण ज्ञानोबाराय म्हणतात बंधू तो नाही. बंधू कोण आहे? फेडिता बंधनाचा ठाव, जो बंधन निवृत्त करतो तो बंधू. बंध आणि बंधू याच्यामध्ये एक उकार सोडला तर बाकी काही फार फरक नाही. पण बंधामध्ये मनुष्य बांधला जातो आणि बंधुत्वामध्ये मनुष्य मुक्त होतो. पण ते बंधुत्व कुठलं? जगतबंधुत्व असलं पाहिजे. तर त्यांचं बंधुत्व आपल्या जीवनामधल्या अज्ञानाची निवृत्ती करणारं असतं. ज्ञानेश्वर महाराजांनी, निवृत्तीनाथ महाराजांनी या सगळ्या जगाचं बंधन फेडणं हे कर्तव्य डोळ्यासमोर ठेवूनच अवतार धारण केला होता. आणि त्या दृष्टीनं ज्ञानेश्वर महाराजांचं कार्य, ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनामध्ये घडणाऱ्या घटना या सगळ्याची एक विवक्षित अशी संगती लागून जाते. ज्ञानेश्वर महाराजांच्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त स्वीकारल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी पुढं विचार असा केला की ज्या कारणाने आपल्या वडिलांनी हे प्रायश्चित्त स्वीकारलं त्या प्रायश्चित्ताच्या नंतर त्यांचा हेतू सिद्ध व्हावा याच्याकरता आपण प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून आपल्या उपनयनाकरता त्याने आळंदीतल्या श्रेष्ठ अशा धर्मधुरीणांकडे याचना केली.
त्यांनी सांगितलं, आम्ही तुम्हाला काही याच्यात मदत करू शकणार नाही, तुम्ही पैठणला जा, तिथली धर्मसभा मोठी आहे, तिथे जाऊन तिथल्या धर्मधुरीणांचं, धर्मज्ञांचं, ब्राह्मणांचं शुद्धीपत्र घेऊन या. ते शुद्धीपत्राला अनुसरून मग पुढे काय विचार करता येईल ते करू. निवृत्तीनाथ महाराजांनी या सगळ्या प्रकरणाला तसाही विरोध केला. त्यांनी सांगितलं, आपल्याला याची काही गरज नाही. आत्मा शुद्ध की अशुद्ध हे ठरवणार कोण बाबा? ज्ञानोबाराय म्हणतात, किंबहुना आत्मा चोखट. ज्ञानोबारायांनी आत्म्याला शुद्धच म्हटलं आहे. आत्म्याच्या ठिकाणी शुद्ध अशुद्धता राहत नाही. शुद्ध अशुद्ध हे आत्म्याचे धर्म नाहीत. ते देहाचे धर्म असू शकतात, आत्म्याचे असणार नाहीत. आत्मा आत्मयाच्या ठाई देखीजे देहीचा धर्मो देही, ऐसे देखणे ते पाही अनाहाती, हे ज्ञानोबाराय बोलतातच ना. आत्मा शुद्ध आहे, त्याला कोणताही लेप लागत नाही. आपण त्याला किती त्रास देण्याचा प्रयत्न केला, कसंही जरी केलं तरी आत्मस्वरूपाला प्राप्त झालेले आणि आत्मस्वरूप यांना कोणताही लेप लागत नाही. आकाशाप्रमाणे ते निर्लिप्त असतात. ज्ञानोबारायांना इतका त्रास दिला, तुकोबारायांना इतका त्रास दिला, कोणता लेप त्यांना लागला हो? आकाशाप्रमाणे संत महात्मे असतात. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, अरे आपल्याला कशाचा लेप लागायचा आहे? व्यापकत्वामध्ये कोणतीही परिच्छिन्नता राहत नाही. मी आपल्याला थोडंसं स्पष्ट सांगतो. काही शब्द आपल्या परिचयाचे असतात, पण त्या शब्दाचे अर्थ आणि त्या शब्दाचा भाव आपण तपासून घेत नाही. आपण काय करतो, स्नान झालं, आंघोळ झाली की आपण देवघरामध्ये जातो, देवासमोर बसतो, गंध लावतो, काही ज्ञानेश्वरी गाथा, काही आपलं चिंतन करतो. त्यावेळेला आपल्याला कुणाचा स्पर्श नको असतो. माणूस म्हणतो, माझं स्नान झालं आहे, तू मला अजून तुझं स्नान झालं नाही, पारोस आहेस, माझ्याजवळ येऊ नको. हे शुद्ध अशुद्धता, सोवळं ओवळं, सोवळं विटाळ, हे सगळे जे शब्द आहेत ना, हे परिच्छिन्नतेत राहणार आहेत. व्यापकत्वात हे शब्द राहत नसतात. मी आपल्याला साधं बोलतो. एका नदीमध्ये, काय गंगेमध्ये म्हणा, एका नदीमध्ये एक कुंभार आपल्या गाढवाला स्नान घालतो आणि त्याच नदीमध्ये, त्याच्याच खालच्या बाजूला, त्याच गावातला एक पुजारी मंदिरात अभिषेक करायचा म्हणून स्नान करत असतो. एकाच नदीत, नदी एकच आहे. वरच्या अंगाला कुंभार गाढवाला आंघोळ घालतोय आणि खालच्या अंगाला तो पुजारी आंघोळ करतोय. आता त्या नदीचं सगळं जे पाणी एक आहे का वेगवेगळं आहे? हो, एकच आहे ना, एकच आहे. जोपर्यंत ते एकाच पाण्यात आहेत ना, तोपर्यंत गाढवाचं पाणी आहे, मला कसं चालेल असं काही म्हणता येत नाही. पण तोच आंघोळ करून भरलेला तांब्या घेऊन तो त्या नदीतून बाहेर पडला की मग तो म्हणतो मी आता सोवळ्यात आहे म्हणून. अरे गाढवाबरोबर आंघोळ करत होतास ना, तेव्हा सोवळं नव्हतं काय? असलं पाहिजे की नाही? असलं पाहिजे, पण नसतं. का नसतं याचा हा विचार आहे. गंगा जेव्हा व्यापक रूपात आहे तेव्हा सगळ्यांनाच पोटात घेते, पण तीच तांब्यात आली की सोवळ्यात जाते. सोवळं हे परिच्छिन्नतेचं द्योतक आहे. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, आपण कुठे सोवळं ओवळं, आपल्या कुठल्या भेदात? अरे आपण व्यापक झालो आहोत ना, आपण व्यापक झालो. तुम्ही 2 लिटर दूध आणा, 10 लिटर दूध आणा, 50 लिटर, 1000 लिटर दूध आणा, 10,000 लिटर दूध आणा, त्याला विरजण लावा, लागेल की नाही? लागेल, लागेल. पण तुम्ही क्षीरसागराला विरजण लावून बघा बरं, लागतं का? लागत नाही. का लागत नाही? कारण विकार नेहमी परिच्छिन्नतेत निर्माण होतात, व्यापकत्वात विकार नसतात. लक्षात घ्या, विकाराची निर्मिती परिच्छिन्नतेमध्ये असते, मर्यादित अवस्थेमध्ये असते, संकुचिततेमध्ये सगळे विकार निर्माण होतात. व्यापकत्वामध्ये विकार नाही. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, कशाला पाहिजे आपल्याला उपनयन? अरे आपण तर व्यापक आहोत. काय करायचं आहे आपल्याला हे घेऊन? आकाशाप्रमाणे आपलं जीवन आहे. गंगावत गजगंडवत गगनवत गांगेयवत गेयवत असं संतांचं वर्णन आलंय. ये पापम शमयन्ति हि संगती भृताम ये दान शृंगारिणो
येषां चित्तम अतीव निर्मलतरम येषां न भग्नं व्रतम ते सर्वान् सुखयन्ति प्रतिदिनं ते साधवो दुर्लभा गंगावत गजगंडवत गगनवत गांगेयवत गेयवत. कसे असतात संत महात्मे? गंगावत, गजगंडवत, गगनवत, गांगेय म्हणजे भीष्माचार्य, गांगेयवत आणि गेयवत म्हणजे गायकासारखे असतात. ते सर्वान सुखयंती प्रतिदिनम. कोण आहेत ते? ते साधवो दुर्लभा. ते असे साधू दुर्लभ आहेत. गंगेसारखे कसे असतात? गंगावत कसे? ये पापम शमयंती. आपल्या जवळ आलेल्यांच्या पापाची निवृत्ती करतात. पाप ताप दैन्य जाय उठा उठी. झाली या भेटी हरिदासाची. भेट झाल्याबरोबर पापतापाची निवृत्ती करतात. गंगावत ये पापम शमयंती संगती भृताम. ये दान शृंगारिणो गजगंडवत. गज म्हणजे हत्ती, गंड म्हणजे हत्तीचं गंडस्थळ. हत्तीच्या गंडस्थळामधून वाहणारा जो मध असतो त्याला संस्कृतामध्ये दान अशी संज्ञा आहे. त्याला दान म्हणतात. ते दान, तो मध गंडस्थळातून वाहणं हे हत्तीचं वैभव मानलं गेलं, हत्तीचा उत्कर्ष मानला गेला. ज्या हत्तीला मद नसतो तो हत्ती राजाकडे कधीही ठेवला जात नाही. राजवैभवाकरता जो हत्ती वापरला जातो तो मदोन्मत्तच असला पाहिजे. नियम आहेत राजधर्माचे. ज्या हत्तीला मद नाही त्याला बाहेर काढलं जात नाही. कधीतरी तो मद त्याच्या गंडस्थळातून वाहिला पाहिजे. तो मद वाहणं हा त्याचा जसा शृंगार आहे आणि त्या मदाला जसं दान म्हणतात तसं दान हाच ज्यांचा शृंगार आहे असे संत आहेत. संत उदार उदार भरले अनंत भांडार. संत सज्जनी मांडिली दुकाने जे जया पाहिजे ते आहे रे. भुक्ती मुक्ती फुकाच साठी कोणी तयाकडे न पाहे रे. किती दान द्यावं महाराज ज्ञानोबारायांनी, किती दान द्यावं तुकोबारायांनी, किती वाटून टाकावं. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्रे यत्न करू शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धन. किती वाटायचं, किती वाटायचं. किती दिलं तुकोबारायांनी आपल्याला, अंत नाही महाराज त्याचा. ज्ञानोबारायांनी किती दिलं आपल्याला. बरं एवढं दिलं तुकोबारायांनी आपल्याला, कधीतरी त्याच्या मोबदल्यात कशाची तरी अपेक्षा तुकोबारायांनी ज्ञानोबारायांनी केली का? म्हणजे एवढ्या 4-4,500 अभंगामध्ये तुकोबाराय कुठंतरी एका अभंगामध्ये असं म्हणतात का की तुम्ही रोज कीर्तनाला माझा अभंग घेता, एकदा तरी कॉपीराईटची मनी ऑर्डर करा ना देहूला माझ्या नावाने. माझा अभंग वापरताना मग त्या वापरण्याचा मोबदला म्हटलंय तुकोबारायांनी, म्हटलंय ज्ञानोबारायांनी कधी नाही महाराज. संत उदार उदार देण्याकरताच आहेत. ये दान शृंगारिणो गजगंडवत येशाम चित्तम अतीव निर्मलतरम गगनवत. ज्यांचं चित्त अत्यंत निर्मल असतं. ज्ञानोबारायांनी म्हटलंय आकाशामध्ये विविध रंगाचे ढग जमा होतात. काळा ढग येतो, पांढरा ढग येतो, जांभळा ढग येतो, निळा ढग येतो, लाल ढग येतो. हे सगळे ढग आकाशामध्ये जमा होतात. पण इतके सगळे ढग जमा होऊन सुद्धा आकाश त्या ढगांपैकी एकाही रंगाला आपलंसं करत नाही. तर त्या सगळ्या रंगापेक्षा जसं वेगळं राहतं तसे संतांच्या जीवनामध्ये अनुकूल प्रसंग येतात, प्रतिकूल येतात, चांगले वाईट गौरवाचे येतात, निंदेचे प्रसंग येतात. पण याच्यापैकी कोणताही रंग संत महात्मे स्वतःच्या जीवनाला लावून घेत नाहीत. येशाम चित्तम अतीव निर्मलतरम गगनवत येशाम न भग्नं व्रतम गांगेयवत. त्यांनी एकदा जे व्रत घेतलं ते घेतलं, परत मोडत नाहीत. निर्वाह प्रतिपन्न वस्तुषु सताम एतद्हि गोत्रव्रतम. भर्तृहरीनं संतांचं वर्णन करताना म्हटलंय निर्वाह प्रतिपन्न वस्तुषु सताम एतद्हि. हेच संतांचं गोत्रव्रत आहे. रामचंद्र प्रभूंचं जीवनचरित्र बघा. एकदा स्वीकारलं, एक वचनी, एक बाणी, एक पत्नी, बदलले नाहीत परत. कोणी कसाही असो, काही असो, त्यांच्या चरणाजवळ आला बस अभय आहे. कितीतरी प्रमाण आपल्याला देता येतात. नेमा न टळे निर्धारी.
आपण काल बोलून आलो, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, पाहू नये वास आणि कांची. वाटेल ते होईल, पण संतांचं व्रत कधी मोडत नाही, कधीच नाही. जे स्वीकारलं ते स्वीकारलं. प्राण जाईल पण पंढरपूरची वारी चुकणार नाही. प्राण जाईल, एकादशीचं व्रत चुकणार नाही. कितीतरी असे अभंग आहेत, प्राण जाईल वरी घाली घण परिमी न सोडी चरण. देवा, वरून घण घालायचा तर घाल, मारायचं तर मारून टाक, पण तुमचे चरण आता सोडत नाही आम्ही. वाटेल ते होऊ दे. सकृदेव प्रपन्नाय तवास्मी त्याच्या याचते, अभयम सर्वभूतेभ्यो ददामी एतत् व्रतम मम. माझं व्रत आहे म्हणतात रामचंद्र प्रभू. सकृत एव प्रपन्नाय, सकृत एखाद्या वेळेला कोणीतरी एखादा प्रपन्नाय मला शरण आला आणि काय म्हणाला, तव अस्मी, मी तुझा आहे देवा, इतिचे याचते, अशी त्यांनी याचना केली. देवा मी तुझा आहे, बरं मला सांभाळून घे. एखाद्या वेळेला कोणीतरी एखादा शरण आला, प्रपन्न झाला आणि त्यांनी देवाला प्रार्थना केली, तवास्मी ती, देवा मी तुझा आहे, तव अस्मी, तुझा आहे, अशी याचना केली. रामचंद्र प्रभू म्हणतात, अभयम सर्वभूतेभ्यो ददामी, मी सर्व भूतांना एवढं म्हटलं तर अभय देतो. एतत् व्रतम मम, हे माझं व्रत आहे या अवतारातलं. संत एकदा स्वीकारलं, एक मत स्वीकारलं, आता पुढं काही बदल नाही. संतांची अनन्यता बघा आपण. अन्याश्रयाणाम त्यागो अनन्यता, कोणत्याही दुसऱ्या आश्रयाचा त्याग स्वीकार त्यांनी केला नाही. एक धरलं एक, बाकी इकडं तिकडं माहीत नाही. इकडंही जाऊ तिकडंही जाऊ, नाही, बस एक. भीष्माचार्यांसारखं त्यांचं गोत्रव्रत असतं. आणि गेयवत म्हणजे ते सर्वान सुखयंती ही प्रतिदिनम. गायक जसा आपल्या आवाजानं, आपल्या स्वरानं ऐकणाऱ्याला प्रत्येकाला मोहित करतो, त्याच्या अंतःकरणामध्ये रसाची उत्पत्ती करतो, त्याचं अंतःकरण वितळून टाकण्याचं सामर्थ्य जसं त्याच्या शब्दात असतं, त्या पद्धतीनं आपल्या गोड बोलण्यानं ते संत महात्मे कुणालाही आपलंसं करतात. गेयवत, गंगावत गजगंडवत गगनवत गांगेयवत गेयवत ते साधव दुर्लभा. असे संत या जगतामध्ये अत्यंत दुर्लभ आहेत. संतांचं चरित्र हे याच्याकरता ऐकायचं आहे. कशासाठी मी सांगत होतो, निवृत्तीनाथ महाराज म्हणतात आपण निर्मल आहोत, मौंजी बंधनाची आवश्यकता नाही आपल्याला, गरज नाही आपल्याला. ज्ञानोबारांनी सांगितलं, दादा असं म्हणून चालणार नाही, असं करून कसं चालेल. आपण जर असं बंधन स्वीकारलं नाही, आपण जर हे केलं नाही, आपण जर हे सांभाळलं नाही, तर पाठीमागून येणारा समाज आपल्याला आदर्श मानून पुढं चालत असतो ना. लोक म्हणतील ज्ञानोबारांनी केलं नाही, निवृत्तीनाथ महाराजांनी केलं नाही, आम्हाला तरी करायची काय गरज आहे. अरे प्रत्यक्ष परमात्मा ज्यांच्या घरी येऊन राहतो, ज्यांच्या घरी कामधाम करतो, ज्यांची सर्व काळजी तो परमात्मा वाहतो, तुकोबारायांच्या पूर्वजांना पंढरपूरला जाणं जमलं नाही तर तो परमात्मा त्यांच्या घरी जातो. त्या तुकोबारायांना देहू सोडून पंढरपूरची वारी करायचं काय कारण आहे. काही तिथं वारी केल्याने तुकोबारायांना काय वेगळा देव दिसणार आहे. ज्ञानोबारायांना काय वेगळं काय दिसणार आहे. चला बाबा पंढरपूरला जाऊ म्हणून निघालेले ज्ञानोबाराय. जीवीची आवडी पंढरपुरा नैन गुढी म्हणतात. कशा करता नैन गुढी, काय पंढरपूरला एवढं. अरे तो पांडुरंग तर तुम्ही डोळे मिटा, तुम्ही म्हणा तुमच्या समोर उपस्थित आहे, तुम्हाला पंढरपूरला जायचं कारण काय. पण तरीही ज्ञानोबाराय गेले.
तरीही तुकोबाराय गेले. का गेले? कारण ते जर गेले नसते तर आपण कोणीही गेलो नसतो म्हणून. त्यांना गरज नाही, पण ते म्हणतात आपण जर गेलो नाही तर नंतर लोक म्हणतील ज्ञानोबाराय तुकोबाराय पंढरपूरला गेले नाहीत, आपण का जा? आपण कोणी गेलो नसतो. याच्याकरता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं चालणार नाही. म्हणून या संती अवश्य आचरावे, जना दाखवावे वर्तोनिया. अर्भकाचेसाठी पंते हाती धरिली पाटी. कालच आपण बोललो, जगाकरता तया कर्तव्य असे उरले लोका लागे. त्यांच्याकरता हे करावं लागणार दादा. प्रत्यवाय आहे अशा स्त्री चालता पावन अवस्था जरी झाली नाही, आपल्याला असं करता येणार नाही. जे धर्मशास्त्राने जी पद्धत आपल्याला सांगितली, आपला अधिकार काय आहे याचा विचार न करता धर्मशास्त्राने सांगितलं म्हणून आणि समाजाला दिशा देण्याकरता म्हणून आपण हे केलं पाहिजे. निवृत्तीनाथ महाराजांना हे म्हणणं मान्य झालं, कारण ह्याच्यात अशास्त्रीय काहीच नव्हतं. युक्तिवाद योग्य होते, तर्क योग्य होता, सिद्धांत योग्य होता, प्रमाण होतं त्याला. निवृत्तीनाथ महाराज म्हणाले, ज्ञानोबा तू म्हणशील ते खरं बाबा, चल काय करायचं आता? म्हणे पैठणला गेलं पाहिजे. पैठणला आले. पैठणला पुष्कळ त्यांची निंदा झाली. रेड्याच्या मुखातून वेद प्रकट केला ज्ञानोबारायांनी. त्याच्यानंतर त्यांना शुद्धिपत्रक मिळालं. शुद्धिपत्रक मिळाल्यानंतर मग पुढं काय करायचं? आता जाऊन पुढं काय करायचं? आता काही सिद्ध करण्याची गरज नाही. ज्याने अवहेलना केली त्यांनीच आपल्याला शुद्ध म्हटलं, त्यांनीच आपल्याला श्रेष्ठ म्हटलं. ज्ञानेश्वर महाराजांना दिलेलं शुद्धिपत्रक जर आपण वाचलं तर त्याच्या प्रत्येक श्लोकामध्ये पहिल्या 1-2-3 वाक्यामध्ये ज्ञानोबारायांच्या कुळाचा विचार आहे. नंतर पुढे प्रत्येक श्लोकामध्ये जवळजवळ ज्ञानोबारायांचंच स्तवन आहे, ज्ञानोबारायांचीच स्तुती आहे. आणि ती अर्थवादात्मक नाही, कारण ज्ञानोबारायांच्या सामर्थ्याचा तिथल्या मंडळींना अनुभव आलेला होता. नाहीतर रेड्याच्या मुखातून वेद प्रकट करणं कसं शक्य आहे? तिथून आता परत निघायचं. मुक्काम पडला नेवाशाला. मोहिनी राजाचं मंदिर आहे. मंदिरात मुक्काम. कीर्ती सगळीकडे वाढतच होती. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्यांचे नारायण. अज्ञान ज्ञाने नेलिया, ज्ञाने कीर्तिमुखत्व केलिया. ज्ञानोबारायांनी म्हटलंय की नाही, कीर्तिमुखत्व केलिया. संतांची कीर्ती ही सामान्य कोणी गात नाही. गायली पुराणी. पुराणं गातात, उपनिषद गातात. ज्ञानोबारायांची कीर्ती, तुकोबारायांची कीर्ती कोण गाणार महाराज? वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. वाऱ्या हाताने माप चालतं, सांगावं लागत नाही हे असे आहेत म्हणून. आपोआप होतं, वाराच घेऊन जातो. नाही कस्तुरी कामोदहा शपथेन विभाव्यते. संस्कृतामध्ये म्हणतात की नाही, एखाद्या ठिकाणी कस्तुरी ठेवलेली असेल. आता कस्तुरी आपल्याला बघायलाही मिळत नाही. चंदन, आता तेही नीट बघायला मिळत नाही. चंदनसुद्धा नीट मिळत नाही आपल्याला. शुद्ध चंदन कुठं बघायला मिळतं? मिळत नाही. आणि जेव्हा बघायला मिळतं तेव्हा आपण बघत नाही. चंदनाचा एवढाच तुकडा मिळतो आणि तेव्हा आपल्याला बघता येत नाही. काय करायचं? कुठंतरी मोगऱ्याची फुलं घरामध्ये, ओंजळभर मोगऱ्याची फुलं कुठंतरी कोपऱ्यामध्ये ठेवलेली आहे. घरात आलेला मनुष्य पटकन म्हणतो, अहो इथं मोगरा आहे का हो कुठं? कशावरून कळलं? कस्तुरी ठेवली. कसं काय कळलं? अहो काय तुमच्या घरातून सुगंध येतोय काय? कस्तुरी ठेवली काय? कशावरून कळलं? कस्तुरी सांगत नाही मी इथं आहे म्हणून. नाही कस्तुरी कामोदहा, कस्तुरी का आमोदहा. आमोद म्हणजे सुगंध. कस्तुरीचा सुगंध शपथेन न विभाव्यते. तो शपथ घेऊन सांगत नाही मी कस्तुरी आहे, मी चंदन आहे म्हणून. वाराच त्याची कीर्ती घेऊन जात असतो. वाऱ्या हाती माप. तसं तुकोबाराय कधी म्हणत नाहीत, अरे मी संत आहे. ज्ञानोबाराय म्हणत नाहीत, मी असं केलं, मी संत आहे, माझ्या ग्रंथाची पारायण करा, माझ्या पाया पडायला या. पण भगवानच ते सगळीकडे सांगत जातात. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्यांचे नारायण.
त्यांचं कीर्तिमुख नारायण आहे. कीर्ती म्हणजे कीर्तिमुख म्हणजे कीर्ती गाणारं मुख नव्हे. कीर्तिमुख या तुकोबारायांनी कीर्तिमुख जो शब्द वापरला, या शब्दाला पौराणिक संदर्भ आहे. कीर्तिमुख नावाचा एक राक्षस आहे पुराणामध्ये. त्याचं, आणि आपण कुठेही भगवान शंकराच्या मंदिरात जा, मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना मंदिराच्या उंबरठ्याला खाली एका राक्षसाचं तोंड कोरलेलं असतं. बघितलंय कधी? उंबरठ्याला खाली राक्षसाचं तोंड असतं. त्या राक्षसाचं नाव आहे कीर्तिमुख. त्याचं आणि भगवान शंकराचं एके दिवशी युद्ध झालं. त्या युद्धामध्ये त्या राक्षसाचं युद्ध नैपुण्य पाहून भगवान शंकर त्याच्यावर संतुष्ट झाले. आणि भगवान शंकरांनी संतुष्ट होऊन त्याला सांगितलं, माग बाबा, वर माग, मी संतुष्ट आहे तुझ्यावर, काय पाहिजे? तर म्हणाला, काय पाहिजे असणार आहे? तुमच्याबरोबर युद्ध झालं, तुमचं दर्शन झालं, तुमच्या हातून मरणार आहे, ह्याच्यापेक्षा सुख काय असणार? मला मोक्षच आहे, आता ह्याच्या पलीकडे काय मागू? नाही, माग, मी संतुष्ट आहे तुझ्यावर. त्यांनी काय मागावं? तो म्हणाला, काही नाही देवा, मग द्यायचंच असेल तर एक द्या. काय पाहिजे? काही नाही म्हणे, मला तुमच्या उंबरठ्याला जागा द्या. भगवान शंकरांनी विचारलं, कशा करता तुला उंबरठ्याला जागा पाहिजे? त्यांनी सांगितलं, काही नाही, एकच कारण आहे, तुमच्याकडे येणाऱ्या भाविकांनी पहिला नमस्कार मला करावा आणि मग तुम्हाला करावा, एवढीच इच्छा आहे. आपण गाभाऱ्यात जाताना आधी गाभाऱ्याच्या उंबरठ्याच्या पाया पडतो आणि मग आत जातो. पहिला नमस्कार मला. भगवान शंकराने विचारलं, कशा करता? माझ्याकडे येणाऱ्या भाविकांनी मला सोडून पहिला नमस्कार तुला करावा अशी का अपेक्षा? त्यांनी सांगितलं, काही नाही देवा, मला हाव नाही नमस्काराची. मग काही नाही, हेतू एवढाच आहे, तुमच्याकडे येणारा तुमचा भक्त ज्या वेळेला उंबरठ्यावर डोकं ठेवून पहिला नमस्कार मला करेल, त्यावेळेला त्यांनी डोकं ठेवलं की त्याची मान, त्याचा कान माझ्या मुखाजवळ येईल, आणि त्याचा कान माझ्या मुखाजवळ आला की मी त्याच्या कानात तुमचं महात्म्य सांगेन आणि मग त्याला तुमच्या दर्शनाकरता आत सोडेल. म्हणून मला तुमच्या उंबरठ्याला जागा द्या. त्या राक्षसाचं नाव आहे कीर्तिमुख. तुकोबाराय तो संदर्भ देतात, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. जसं भगवान शंकराच्या उंबरठ्याला राक्षसाचं तोंड आहे, तसं तुकोबारायांच्या उंबरठ्याला पांडुरंगाचं तोंड बसवलं आहे. कीर्तिमुख त्याचे नारायण. ज्ञानोबारायांच्या उंबरठ्याला पांडुरंगाचं तोंड आहे. आपण उंबरठ्याला नमस्कार केला की स्वतः परमात्मा पंढरीनाथ आपल्याला ज्ञानोबारायांचं महत्त्व सांगतील, आणि ते महत्त्व भगवान मुखातून ऐकून मग ज्ञानोबारायांच्या दर्शनाकडे आपली प्रवृत्ती वाढेल. हे तुकोबारायांचं म्हणणं आहे त्याच्यातलं. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्यांचे नारायण. तुकोबाराय वर्णन करतात, अज्ञान ज्ञाने नेलिया, ज्ञाने कीर्तिमुखत्व केलिया. हे आहे काय सांगतं ज्ञान कीर्तिमुखानं? ज्ञान सांगतं, बाबा तूच परब्रह्म आहेस, अहम ब्रह्मास्मी. ज्ञाने कीर्तिमुखत्व केलिया, ज्ञानेश्वरीतला अर्थ. ज्ञानोबाराय नेवाशाला आले. ज्ञानोबाराय नेवाशाला येण्याच्या पूर्वीच ज्ञानोबारायांची कीर्ती नेवाशापर्यंत पोचली होती. लोक येतात, चमत्कार ऐकल्यानंतर, पाहिल्यानंतर दर्शनाची अपेक्षा वाढते, ठीकच आहे. ज्ञानोबारायांनी उगीच लिंबातून टाचण्या काढल्या, नारळातून भस्म काढलं, असले उद्योग केले नाहीत. त्यांची तपासणी करणारे शास्त्रज्ञ होते, वेदज्ञ होते, धर्मज्ञ होते. आंधळेपणाने त्यांच्यावर विश्वास ठेवणारे लोक नव्हते ना. लोक येत, बसत, काहीतरी अडचणी सांगत जात. ज्ञानोबारायांची कृपा होत असे, काही उपदेश होत असे. एके दिवशी ज्ञानोबाराय बाहेर पडलेले असताना अचानक समोरून एक प्रेतयात्रा येताना दिसली. कुणीतरी गेलेलं
आणि त्यांची पत्नी सती जाण्याकरता म्हणून त्या प्रेतयात्रेच्या अग्रस्थानी चालत होती. ज्ञानोबराय ही भावंड समोरून येताना बघितली, त्यांचं दिव्य तेज बघितलं. त्या सती जाणाऱ्या त्या मातेला काय वाटलं? आदरभाव, श्रद्धाभाव निर्माण झाला. ज्ञानोबरायदिक भावंडांना, निवृत्तीनाथ महाराजांना तिने नमस्कार केला. ज्ञानोबरायांच्या मुखातून आशीर्वाद बाहेर पडला, सौभाग्यवती भव. आश्चर्य आहे, सती जाणाऱ्या स्त्रीला सौभाग्यवती भव असा आशीर्वाद कोण देतो? तिलाही आश्चर्य वाटलं. पती गेलाय, त्याची अंत्ययात्रा मागून येते, मी फक्त पुढे चालली आहे, तुम्ही दिसलात म्हणून नमस्कार केला. पण तो ज्ञानोबरायांच्या मुखातून प्रकट झालेला आशीर्वाद होता ना, वाया कसा जाईल? असं आहे. एक सामान्यत्वानं बोलतो, हे कसं काय घेता येतं संत चरित्रातून, साधं साधं बोलतो. आपल्या जगण्याकरता फार उचित गोष्टी ज्ञानोबराय सांगून जातात. साधं सांगतो. आपण उच्चारलेल्या वाक्यामध्ये कालांतराने आपल्याला जर सुधारणा कराव्या लागत असतील तर आपलं पहिलं वाक्य अज्ञानातून प्रकट झालंय असं समजावं. साधी सरळ गोष्टी. संत एकदा बोलले शिलालिखितम अक्षरम. संत एकदा बोलले त्याच्यात बदल नाही परत. ज्ञानोबराय एकदा एक बोलले, नंतर म्हणाले नाही तेव्हा मला तसं वाटलं होतं पण तसं नाही, आता मी बदलून, असं नाही ना. पाण्यावरची रेघ आणि दगडावरची रेघ याच्यात अंतर आहे महाराज. आपलं बोलणं म्हणजे पाण्यावरची रेघ असते, बोलल्याच्या दुसऱ्या क्षणी मिटून जाते. कारण तुमचे आमचे शब्द आकाशाचा गुण आहे, तर आकाशामध्ये लीन होऊन जातात. शब्द गुणकम आकाशम न्यायशास्त्र बोलतं. शब्द तरी आकाशाचा, परी कपाळी पिटे मेघाचा, ज्ञानोबराय बोलतात. तुमचे आमचे शब्द प्रकट होतात आणि कार्यरूप असल्यामुळे त्याचा नाशही होऊन जातो. त्यामुळे आपलं बोललेलं कोणी लक्षात ठेवत नाही. पण ज्ञानोबरायांच्या मुखातून बाहेर पडलेलं 700-750 वर्ष झाली तर त्याच्यातलं अनुस्वारण काना मात्राही हलत नाही हो. तुकोबारायांच्या मुखातून बाहेर पडलं, काना मात्रा सुद्धा हलायची प्राज्ञा नाही आहे. कारण ते शब्द सामान्यांचे शब्द नाहीत. सकळ शास्त्र स्वयंभ निगती मुखे. ज्ञानोबराय तर म्हणतात, अरे रिकामे तोंड करू गेले बडबड परी गीते ऐसे गोड आतुडले. उगी रिकामं तोंड होतं म्हणून बडबड करायला गेलो तर त्याच्यातून गीतेवरचं भाष्य प्रकट झालं. ज्ञानोबराय स्वतःच्या भाष्याला बडबड म्हणतात आणि आम्ही बडबड केली तर आम्हाला वाटतं लोकांनी त्याचं कौतुक करावं. कसं शक्य आहे महाराज? ज्ञानोबरायांचा आशीर्वाद व्यर्थ कसा जाईल? कोणत्या जन्माकरता दिला? सौभाग्यवती भव. पण काय झालं? पती गेलाय, अंत्ययात्रा मागून येते असं. ज्ञानोबराय थांबले. अंत्ययात्रा जवळ आली. ज्ञानोबरायांनी चौकशी केली, कोण? पती गेला. काय नाव? सच्चिदानंद. ज्ञानोबराय म्हणाले, अरे सच्चित आणि आनंद ही तिन्ही जर ब्रह्मवाचक नामं असतील तर त्या नामाला मरण कसं येईल? सच्चिदानंद कधी मरतो काय? मरत नाही. मग खाली ठेवा. शब्दाची ताकद ठेवलं ना खाली. सहसा खाली ठेवत नाहीत असं कुठं. लोक ऐकत नसतात महाराज. फार वेळ भावनेचं फार प्राबल्य असतं त्यावेळेला. जर कुठेही टेकवा म्हणलं तर टेकवत नाहीत. फक्त एकदा स्मशानाच्या बाहेर खांदेपालट करतात तेवढंच. ही खांदेपालट आपण म्हणतो. शास्त्राच्या दृष्टीने तिथे एक श्राद्ध होत असतं, त्याला अमान्य श्राद्ध म्हणतात. त्याच्याकरता ठेवावं लागतं ते. तिरडीला एक पुरचुंडी बांधलेली असते माहिती आहे का? डाळ तांदूळाची. माहिती आहे का? हे ऐकून ठेवावं. आपल्या बांधतील तेव्हा आपल्याला दिसत नाही ते. हे आत्ताच ऐकून ठेवलं पाहिजे. असं
हां, आपल्याला त्यावेळेला काही कळत नसतं, पुरचुंडी बांधली न बांधली काही कळत नसतं, ऐकून ठेवलं पाहिजे. झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्ष्येला ठाव स्मशानीचा, हा अभंग पुन्हा पुन्हा वाचत राहिलं पाहिजे, तरच कळतं आपल्या बाबतीत पुढं काय होणार आहे ते. ती पुरचुंडी सोडतात तिथं. आम या शब्दाचा अर्थ आहे कच्चं अन्न. ते त्या गेलेल्या माणसाच्या पुढच्या प्रवासाकरता पाथेय म्हणून दिलं जातं. तिथं 2 मंत्राचं एक श्राद्ध केलं जातं, त्याला अमान्य श्राद्ध म्हणतात. आपण त्याला खांदेपालट म्हणतो, एवढंच आहे. शास्त्रीय विचार येतो, विधी आहे. असं कुठेही ठेवत नाहीत, ठेवा बरं इथं, असं चालत नाही. ज्ञानोबारायांचा शब्द ऐकला, लोकांनी ते प्रेत खाली ठेवलं. ज्ञानोबारायांनी बघितलं, गेलेला मनुष्य. ज्ञानोबाराय म्हणाले, सच्चित आणि आनंद. सच्चिदानंदाचं काय चिंतन आहे, आपण अनुभवामृत वाचा. सच्चिदानंद पदत्रय विवरणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सच्चित आणि आनंद, 5वं प्रकरण अनुभवामृताचं, या 3 पदाचा विचार ज्ञानोबारायांनी खूप विस्ताराने केला आहे. सत आणि चित, सच्चित आनंद हे परब्रह्माचे वाचक शब्द आहेत का? वेदांत म्हणतो हे परब्रह्माचे वाचक शब्द नाही आहेत. मग सत कशा करता म्हटलं, चित कशा करता म्हटलं आणि आनंद कशा करता म्हटलं? वेदांत सांगतो हे परब्रह्माचे वाचक नाहीत, पण असत जड दुःख निवृत्ती करता म्हणून या 3 पदाची योजना करावी लागते. परमात्मा सद्रूप आहे याचा अर्थ त्याच्या ठिकाणी असत काही नाही. परमात्मा चिद्रूप आहे याचा अर्थ परमात्मा जड नाही. आणि परमात्मा आनंदरूप आहे याचा अर्थ परमात्मा दुःखरूप नाही. हे आपल्याला कळावं याच्याकरता म्हणून ते शब्द वापरले गेले. पण ही प्रस्तावना करून ज्ञानेश्वर महाराजांनी अनुभवामृताचं चिंतन करताना पुढे असं मांडलं आहे. पुढे आपल्याला ते बोलायचंच आहे थोडंसं, परंतु वेळेची मर्यादा आहे, मला थोडं लवकर संपूर्ण भाग आहे आज. सच्चित या 2 पदाचं स्वारस्य नंतर आनंद रूपतेत असतं. आनंदम ब्रह्मेति व्यजानात. तैत्तिरीय उपनिषदाने आपल्याला आनंद आणि परब्रह्म हे दोन्ही एकार्थवाची कशी आहेत याचं चिंतन केलं आहे, सांगितलं आहे. त्याला आनंद मीमांसा असं तैत्तिरीय उपनिषद म्हणतं. ती आनंदाची मीमांसा आहे. मग कुठले आनंद? मग देवगंधर्व कसा असतो, देवानज गंधर्वानंद कसा असतो, वगैरे वगैरे वगैरे, हे सगळे करत शेवटी परब्रह्मस्वरूपाचा आनंद काय असतो याचं चिंतन तैत्तिरीय उपनिषदाने मांडलं. ज्ञानोबाराय म्हणाले, सच्चिदानंद कुठे मरत असतो काय? आणि ज्ञानोबारायांनी त्याला सांगितलं, बाबा उठ. आणि सच्चिदानंद बाबा उठून बसले. गुळगुळा वाजतो टाळ, कैसा वासुदेव बोलतो बोल, झण झणा नाद रसाळ, कैसा वासुदेव बोलतो बोल, मेले माणूस जित उठवील, कैसा वासुदेव बोलतो बोल, मेले माणूस जित उठवील. ब्रह्मदेवाच्या पाया पडल्यानंतर उठवता येत नाही, धातयाही पाया पडता नुठी गतायू पंडुसुता म्हणणारे ज्ञानोबाराय, पण मेलेल्या माणसाला उठवतात. कीर्तनामध्ये लोहगावला मेलेलं मूल तुकोबारायांनी उठवलंय. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, निर्जीवा चेतना आणावया. येत नाही असं नाही, गरज पडली तरच ते दाखवतात. सच्चिदानंद बाबा उठून बसले. त्या सच्चिदानंद बाबांनी नंतर आपलं संपूर्ण जीवन ज्ञानोबारायांच्या चरणी समर्पित केलं आहे. ज्ञानोबारायांची ज्यांच्यावर कृपा झाली ते नंतर ज्ञानोबारायांचेच झाले, कायमचे झाले. रेड्यावर कृपा झाली, रेडा शेवटपर्यंत त्यांच्याबरोबरच राहिला. सच्चिदानंद बाबावर कृपा झाली, सच्चिदानंद बाबा ज्ञानोबारायांबरोबरच राहिले. आपल्यावरही ज्ञानोबारायांची कृपा आहे, पण आपण त्यांच्याबरोबर राहत नाही. 9,000 ओव्या त्यांनी आपल्या पदरात टाकल्या, कृपा नाही का हो? कोण देतं महाराज एवढं? आईच्या मायेने कोण समजावून सांगतं जगात आपल्याला, सांगा ना. ज्ञानोबारायांनी 9,000 ओव्या दिल्या, कृपा केली आपल्यावर. आपण त्या
शब्दांच्याही जवळ नाही, त्यांच्याही जवळ नाही, ना त्यांच्या विचाराच्या जवळ, ना त्यांच्या आचाराच्या जवळ. असं करून चालत नाही महाराज. आणखीन काही घटना घडल्या. निवृत्तीनाथ महाराजांनी या सगळ्या घटना, त्या घटनांमध्ये असलेली माणसं, त्यांनी दिलेला त्रास, त्यांनी केलेली स्तुती, या सगळ्याचं चिंतन करून निवृत्तीनाथ महाराजांच्या हे लक्षात आलं की आपण जरी इथं अवताराला आलेलो असलो तरी आपल्या भोवतीचा जीववर्ग हा मात्र नेहमीच दुःखी आहे. आणि त्या दुःखाचं मूळ कारण जर काही असेल तर आपल्या स्वस्वरूपाचं अज्ञान आहे. आपल्याच आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. विसर पडला म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. ज्ञानोबराय बोलतात की नाही, आत्मबोधाचा विसर पडला आपल्याला. काय केलं पाहिजे? परिणामी आपल्या कर्तव्य कर्मापासून आपण बाजूला झालो. परिणामी अधःपतन सिद्ध झालं, ठरलं. परिणामी जन्मोजन्मीच्या अधःपतनामध्ये आम्ही अडकून गेलो. निवृत्तीनाथ महाराज विचार करतात, जन्मजन्मांतराचं दुःख माणसाला भोगावं लागतं. काय कारण असेल? काय कारण असेल? अज्ञान हे कारण आहे ना. मग या अज्ञानाच्या निवृत्तीकरता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. जीवाला त्याच्या कर्तव्य कर्माकडे प्रवृत्त करून अंतःकरण शुद्धीद्वारा ज्ञानापर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आहे. केलं पाहिजे. मग त्याच्याकरता काय करावं? निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना आज्ञा केली. कर्तव्य कर्म आणि कर्मातून अंतःकरण शुद्धीद्वारा ज्ञानाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ गीता आहे, भगवद्गीता आहे. आपली अवस्था अर्जुनाशिवाय वेगळी काही नाही आहे, अर्जुनापेक्षा वेगळी काही नाही आहे. म्हणजे आपण अर्जुन म्हणतो ते नाईलाजानं, खरं तर आपली अवस्था धृतराष्ट्रापेक्षा वेगळी नाही आहे असं म्हटलं पाहिजे. आपण अर्जुन म्हणून घेतो हे सुद्धा खरं म्हणजे आपण स्वतःला उंचच करतो आहोत. प्रपंचाच्या, मुलांच्या, स्त्रीच्या ममत्वामध्ये आपण अडकलेलो आहोत ना. आणि हे ममत्व हेच ज्ञानोबरायांना, म्हणून फार विचार पुढं करायचा नाही. गीतेचा जो पहिला श्लोक आहे ना, त्या एका पहिल्या श्लोकाचं चिंतन करा. ज्ञानेश्वर महाराजांचा हेतूच सिद्ध होतो ज्ञानेश्वरी मांडण्याच्या मागचा. मी आपल्याला सांगतो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किंवा आपण आपल्या ग्रंथांचा विचार केला तर आपल्या ग्रंथांच्या रचना बघा तुम्ही. या ग्रंथांच्या रचना किती विस्तृत असू द्या, पण त्याच्या मागे एक सूत्र आपल्याला या ग्रंथांच्या मागे दिसून येतं. तुम्ही कुठलाही ग्रंथ काढा, मी आपल्याला त्या संबंधात बोलतो. या ग्रंथाच्या जास्तीत जास्त पहिल्या 3 श्लोकामध्ये जे चिंतन केलेलं असतं किंवा ओव्यांमध्ये किंवा 3 अभंगामध्ये जे चिंतन केलेलं असतं, त्या चिंतनाचा विस्तार म्हणजे पुढचा ग्रंथ असतो. मी आपल्याला किती सांगू शकतो असं. ज्ञानेश्वरी काढा, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आद्य, वेद प्रतिपाद्य, स्वसंवेद्य आणि आत्मरूप याच सगळ्या शब्दांचा विस्तार म्हणजे पुढची ज्ञानेश्वरी. किती सांगतो. चांगदेव 65 काढा. स्वस्ती श्रीवटेषु जो लपोनी जगदा भासुदावी मग ग्रासू प्रकटला करी. या एकाच किंवा पुढच्या 2 ओव्या घ्या. बहु जवजव होय तव तव काहीच न होय, काही न होणे आहे अवघाची जो, इथपर्यंतच्या या 3 ओव्या याचाच विस्तार म्हणजे पुढच्या 62 ओव्या आहेत. यदक्षर मनाख्येयम आनंदमज केवलम या एका श्लोकाचा विस्तार म्हणजे पुढचा अनुभवामृत आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी या एका अभंगाचा विस्तार म्हणजे पुढचा गाथा आहे. जाऊ द्या, 15व्या अध्यायाचा पहिला श्लोक मला सांगा. 15वा अध्याय गीतेचा माहिती आहे ना. पहिला श्लोक, ऊर्ध्वमूलमदशाखमश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी अस्य पर्णानी यस्तम वेद स वेदविद. मी हा श्लोकही सांगत नाही. ऊर्ध्वम मूलम
अधशाखा या तीनच पदाचा विस्तार म्हणजे पुढचा 15वा अध्याय. ऊर्ध्व ब्रह्म, मूल माया, अधशाखा प्रपंच. संपलं. या तीनच पदाचा विस्तार म्हणजे पुढचा 15वा अध्याय. तुम्ही कुठलाही ग्रंथ काढा, जन्माद्यस्य यतोन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारि मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम सत्यम परम धीमहि. श्रीमद भागवताचा पहिला श्लोक याचाच विस्तार म्हणजे पुढचे 12 स्कंध आहेत. जन्माद्यस्य यतः याचाच विस्तार आहे सगळा पुढे. सत्यम परम धीमहि याचाच विस्तार आहे सगळा पुढे. आपली ग्रंथरचना फार विलक्षण आहे महाराज, फार विलक्षण आहे. आपलं लक्ष गेलं पाहिजे त्या ग्रंथांकडे. गीता अभ्यासलीच पाहिजे, भागवत अभ्यासलं पाहिजे, महाभारत रामायण हा आपला इतिहास आहे, तर आपल्याला ते माहिती पाहिजे हो. अहो साधा विचार करा ना, मी ज्या घरात राहतो त्या घरातला माझा बाप काय करतो हे पोराला माहिती असावं का नसावं? आपला आजा काय करत होता माहिती असावं का नसावं? आपले पणजोबा काय करत होते माहिती पाहिजे का नाही? आपल्या कुलाचा, जसा आपल्या कुळाचा इतिहास आपल्याला माहिती पाहिजे तसा आपल्या देशाचाही इतिहास आपल्याला माहिती पाहिजे ना. अभ्यासलं पाहिजे. निवृत्तीनाथ महाराज विचार करतात, मनुष्य अज्ञानात कितपत पडला, त्याचं अज्ञान दूर करण्याकरता काय केलं पाहिजे? अज्ञानाकरता ज्ञान आलं पाहिजे. ज्ञानाशिवाय अज्ञान जाणार नाही. ज्या पदार्थाचं अज्ञान जीवाच्या ठिकाणी असतं त्याच पदार्थाचं ज्ञान त्या अज्ञानाची निवृत्ती करतं. हा वेदांताचा नियम आहे ना. मी आपल्याला साधं बोलतो, माझ्या अंतःकरणामध्ये व्याकरणाचं अज्ञान असेल तर भौतिकशास्त्राचं ज्ञान ते अज्ञान दूर करू शकणार नाही ना. ज्याचं अज्ञान असतं त्याचंच ज्ञान ते अज्ञान दूर करू शकतं. मान्य आहे. मग अज्ञान जाण्याकरता जर ज्ञान पाहिजे असेल तर ज्ञान येतं कधी? ज्ञान शुद्ध अंतःकरणातच येतं, इतरत्र येत नाही. अत उक्तम मया राम यदि शुद्धे हि चेतसी उपदेशो हि प्रसरती तैल बिंदुरी वांभसी. योग वसिष्ठामध्ये वसिष्ठ महामुनी रामचंद्र प्रभूंना उपदेश करताना सांगतात, अत उक्तम मया राम, रामा मी तुला आता काय सांगतो ऐक. अत उक्तम, मी सांगतो ते ऐक. काय सांगता? यदि शुद्धे हि चेतसी, जर माणसाचं अंतःकरण शुद्ध असेल काय होतं? उपदेशो हि प्रसरती तैल बिंदु इव अंबसी. आपल्याला घरातली उदाहरणं माहिती आहेत. एखाद्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यावर जर तुम्ही तुपाचा थेंब टाकला तर तुपाचा थेंब जिथं पडला तिथंच थिजून राहतो. पण भांड्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यावर जर तुम्ही तेलाचा थेंब टाकलात तर तेलाचा थेंब मात्र त्या भांड्याच्या पृष्ठभागावर तवंग रूपानं लगेच पसरून जातो. उपदेशो हि प्रसरती तैल बिंदु इव अंबसी. तेलाचा थेंब पाण्यावर पडल्याबरोबर जसा संपूर्ण पाण्याच्या पृष्ठभागावर तवंग रूपानं पसरतो तसं शुद्ध अंतःकरणामध्ये पडलेला रामकृष्ण हरी हा उपदेश लगेच जीवनभर पसरून जात असतो. पण त्याच्याकरता अंतःकरण शुद्ध हवं. निवृत्तीनाथ महाराजांनी हे ओळखलंय. मग शुद्ध आपल्याला अज्ञान घालवायचं आहे का? कारण दुःख अज्ञानामुळे. मग अज्ञान जाण्याकरता काय केलं पाहिजे? ज्ञान मिळवलं पाहिजे. ज्ञान कसं मिळेल? शुद्ध अंतःकरणात मिळेल. अंतःकरण शुद्ध कधी होईल? अंतःकरण शुद्ध कधी होईल? अंतःकरण शुद्ध निष्काम कर्माचरणानं होईल. निष्काम कर्मोपासनेनं जर अंतःकरण शुद्ध होणार असेल तर निष्काम कर्मोपासना म्हणजेच आपलं कर्तव्य असतं आणि त्या कर्तव्याकडे प्रवृत्त करणारा ग्रंथ श्रीमद भगवद्गीता. याच्याकरता निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबारांना सांगितलं, बाबा या भगवद्गीतेवर भाष्य कर, टीका लिही, सामान्यांना समजेल अशा परिभाषेमध्ये, अशा दृष्टांतानं ती टीका तू सिद्ध कर. गुरुआज्ञा प्रमाण मानून ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवरती भाष्य प्रकट केलं.
सच्चिदानंद बाबांनी ते भाष्य लिहून घेतलं आणि या जगतामधला एकमेवा द्वितीय असा ग्रंथ सिद्ध झाला, ज्याचं नाव आहे भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीची निर्मिती ही आपल्या अनंत जन्मांवर ज्ञानोबारायांनी केलेले उपकार आहेत, हे विसरू नका. या एका ग्रंथाकरता माणसाने, फक्त या एका ग्रंथाच्या चिंतनाकरता माणसाने पुन्हा पुन्हा मनुष्य जन्म मागून घ्यावा देवाकडे. घेईन मी जन्म याजसाठी देवा, कशा करता? ज्ञानेश्वरी वाचण्याकरता. उपजोनिया पुढती येऊ, कशा करता? ज्ञानेश्वरीच्या चिंतनाकरता. हा एक ग्रंथ असा आहे महाराज, जो संपूर्ण मराठी सारस्वताला आपल्या पोटामध्ये सामावून घेतो. ज्ञानोबारायांनी स्वतःने म्हटलंय, सारस्वताचे गोड तुम्हीच लाविले जी झाड, तरी अवधानामृते वाढ सिंपोनी कीजे. ज्ञानोबारायांचे शब्द आहेत. एक एक शब्द महाराज पृथ्वीच्या तोलामोलाचा शब्द ज्ञानोबारायांनी वापरला या ग्रंथामध्ये. याचं चिंतन, याचं पारायण, याचं लेखन, याची उपासना ज्या पद्धतीनं आपल्याला करता येईल त्या पद्धतीनं या ग्रंथाशी आपण आपलं जीवन जोडून घेतलं पाहिजे. ज्या पद्धतीनं तिची या ग्रंथाची सेवा करता येईल त्या पद्धतीनं केली पाहिजे. काय या ग्रंथाचं कौतुक आहे महाराज. जनाबाई म्हणतात, वाचावी ज्ञानेश्वरी. जन्माला येऊन काय करावं? दोनच गोष्टी करा जन्माला येऊन. जनाबाई म्हणतात, एक वाचावी ज्ञानेश्वरी आणि दुसरं डोळा पाहावी पंढरी. बस मानवी जीवनाची ही कृतार्थता आहे. ज्ञानेश्वरी वाचा आणि डोळ्यांनी पंढरपूर पहा. वाचणं आणि पाहणं हे दोन्ही डोळ्यांनीच होतं. आपल्याला देवाने डोळे दिलेत केवळ एवढ्या करता. भाव धरून या वाची ज्ञाने. किती प्रमाण मिळतात आपल्याला. भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी, ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. कोण म्हणतं? ज्ञानदेव मंगळमुनी सेवा करी दासी जनी. जनाबाई सेवा करतात. ज्ञानेश्वर महाराजांना मंगळमुनी असं म्हणतात. हे जनाबाईंचं मंगळमुनी म्हणणं काय आणि मुक्ताबाईंचं योगी पावन मनाचा म्हणणं काय? एकाच अर्थाने आहे ना. ज्ञानोबारायांनी अनंत उपकार करून ठेवले आपल्यावर. या एका ग्रंथाकरता आपण हजारो जन्म माणसाचे घेऊन त्याच्यातल्या प्रत्येक जन्मामध्ये आपल्या कातड्याचे जोडे करून ज्ञानोबारायांना घातले पाहिजेत महाराज. या एका ग्रंथाकरता हजारो जन्म घ्यावेत माणसाचे आणि प्रत्येक जन्मामध्ये आपलं कातडं काढावून त्याचे जोडे करून ज्ञानोबारायांच्या चरणामध्ये सरकवावेत. एवढे उपकार आहेत ज्ञानोबारायांचे आपल्यावर. काय नाही या ज्ञानेश्वरीत सांगा ना. ज्ञानेश्वरीचं महात्म्य सांगायला लागलो तर पुन्हा 7 दिवस बसावं लागेल. काय नाही आहे या ग्रंथामध्ये? काय नाही. मानवी जीवनाच्या उत्कर्षाचा सर्वांगीण विचार करून मानवी जीवनाच्या उद्धाराचा प्रत्येक कंगोरा ज्ञानोबारायांनी या ग्रंथामध्ये सिद्ध करून दिलाय, स्पष्ट करून दिलाय, अधोरेखित करून दिलाय, त्याचा विस्तार करून दिला. हा सामान्य ग्रंथ नाही. नामदेवरायांचा एक अभंग आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. ज्ञानोबारायांनी नामदेवरायांनी ज्ञानेश्वरीच्या संबंधाने वापरलेली दिलेली विशेषणं, त्या ग्रंथाचं केलेलं कौतुक एकेका शब्दामधून जर आपण बघितलं तर आपल्याला कळून येतं. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली तेणे निगमवल्ली. ज्ञानेश्वरीला वापरलेला शब्द काय? निगमवल्ली. आता याचा एक एक विस्तार करेन. निगमवल्ली, निगम म्हणजे वेद, वेदाची वेल म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. त्याच्यातून कसं प्रकट झालं त्याच्याकरता वेगळा विस्तार लागेल. तेणे निगमवल्ली प्रकट केली. काय आहे ही ज्ञानेश्वरी? गीता अलंकार.
कशी आहे? नाम ज्ञानेश्वरी. काय आहे ती ज्ञानेश्वरी? ब्रह्मानंद लहरी प्रकट केली. किती शब्द आहेत बघा ना, ज्ञानेश्वरीला काय काय म्हटलंय नामदेवरायाने. निगमवल्ली, गीता अलंकार, ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी. ब्रह्मानंदावरचा तरंग म्हणजे ही ज्ञानेश्वरी आहे. काय बोलतात नामदेवराय बघा तरी आपण एकदा. शांत बसून या अभंगाचं एकदा चिंतन करा. काय आहे हो ज्ञानेश्वरी? ही अध्यात्मविद्येचे दाविलेसे रूप अध्यात्मविद्येचं स्पष्ट केलेलं रूप म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. सगळी अध्यात्मविद्या जर कुठं आकाराला आलेली असेल तर तो ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. बरं, काय केलं या ज्ञानेश्वरीने? चैतन्याचा दीप उजळीला. ही ज्ञानेश्वरी म्हणजे चैतन्याचा दीप आहे. चैतन्याचा दीप म्हणजे चैतन्याला चित स्वरूप असणाऱ्या परमतत्वाला सुद्धा प्रकाशित, अरे त्याच्या प्रकाशानं सगळं प्रकाशित होतं. पण जेव्हा तोच परमात्मा अज्ञानामुळं अप्रकाशित राहतो, आवृत्त राहतो, तेव्हा त्या परमात्म्याला निरावृत्त करण्याकरता जर काही शब्द उपयोगी पडत असतील तर ती ज्ञानेश्वरी आहे. परमात्म्याचं निरावरण करते, शब्दाचं सामर्थ्य आहे. ज्ञानोबा यांच्याच भाषेत जर बोलायचं झालं, येण्याची वचन तेजाकारे, फिटले आतील बाहेरील अंधारे, म्हणून देखतसे साचोकारे स्वरूप तुझे. अर्जुन बोलतोय भगवंताला, देवा तुमच्या बोलण्याचं काय सांगू कौतुक मी. येण्याची वचन तेजाकारे, या तुमच्या बोलण्याच्यामुळे माझ्या अंतःकरणामध्ये जे तेज फाकलं, तुमच्या बोलण्याचं जे तेज आहे त्याच्यानं काय झालं? फिटले आतील बाहेरील अंधारे, आतला बाहेरचा अंधार मिटून गेला. मग काय दिसायला लागलं आता? म्हणून देखत असे साचोकारे स्वरूप तुझे. आता फक्त तुझं स्वरूपच दिसायला लागलं. आता माझ्या डोळ्याला दुसरं काही दिसत नाही. जिथे बघू तिकडं जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. आता दुसरं काही दिसत नाही. उठती या आत्मप्रथा, भूतभेद ही व्यवस्था, मोडीत मोडीत पार्था वास पाहेतो. ज्ञानोबा चिंतन करतात, दुसरं काही दिसत नाही. काय दिसतं त्याला? अरे सगळीकडे त्याला स्वतःचंच रूप दिसतं, दुसरं काही दिसतच नाही. अलौकिक ग्रंथ. नामदेवराय म्हणतात, 56 भाषेचा केलासे गौरव, भवार्णवी नाव तारिली उभारिली. 56 भाषेचा गौरव आहे या ग्रंथामध्ये. एक भाषा धड बोलता येत नाही महाराज आपल्याला. 56 भाषा. कोण म्हणतं की ज्ञानेश्वरीला मराठीची मर्यादा आहे म्हणून? मराठी भाषेची जेवढी रूपं आपल्याला दिसतात ती सगळी रूपं आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्ययाला आहेत. एक मराठी भाषा बांद्यापासून ते चांद्यापर्यंत वेगवेगळ्या रूपामध्ये बोलली जाते ना, बोलली जाते. ती प्रत्येक भाषेचे शब्द, मराठवाड्यातले कितीतरी शब्द ज्ञानेश्वरीमध्ये दिसून येतात. वोखटे मरणायचे, वोखट हा शब्द कुठला आहे? मराठवाड्यातला शब्द आहे वोखट. वखट म्हणतात आमच्याकडे. आपल्याकडे म्हणत असतील वाईट या अर्थाने. वाईट शब्दाचं ते मराठी अपभ्रष्ट रूप आहे किंवा परिवर्तित रूप आहे. तत्सम आणि तत्सिद्ध अशा दोन्ही शब्दांची योजना आपल्याला व्याकरणामध्ये दिसते. तत्सम तत्सिद्ध, धातूपासून सिद्ध झालेले आणि सिद्ध झालेल्या शब्दाच्या समान असणारे तत्सम तत्सिद्ध. ज्ञानेश्वरीमध्ये कोणती भाषा नाही. कानडी कितीतरी शब्द आहेत, तेलुगू कितीतरी शब्द आहेत, राजस्थानी मारवाडी कितीतरी शब्द आहेत. पंढरपूरला एक निवृत्त न्यायाधीश होते, भगवान शास्त्री महाराज, पंडितप्राण भगवान शास्त्री महाराज धारूरकरांचे चिरंजीव. त्यांनी ज्ञानियोन्मेख असा एक ग्रंथ लिहिला होता
आणि त्या ग्रंथामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये इंग्रजी कशी वापरली गेली हे सिद्ध केलं होतं. संगती कशी लावायची हा प्रश्न गौण आहे, पण त्या शब्दाचा समानार्थी आणि तत्सम असा शब्द ओवीमध्ये कसा दिसून येतो, पुस्तक आहे त्याचं स्वतंत्र. अफाट बुद्धिमत्ता. ज्ञानेश्वर महाराजांचा एक कानडी अभंग आहे, गाथा उघडून बघा ज्ञानोबारायांचा, एकच आहे पण कानडी अभंग आहे. काय होतं एक लक्षात घ्या, सर्व भाषांची जननी संस्कृत आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांचं बोलणं हे संस्कृत प्रचूर आहे. त्यामुळे संस्कृतातल्या विविध शब्दांची विविध रूपं जी विविध भाषांमध्ये विखुरली गेलेली आहेत, ज्ञानोबारांनी ते सगळंच एकत्रित केलं आहे. जर नामदेवरायांनी 5600 भाषेचा असं म्हटलं असतं तरी मान्य झालं असतं. 56ची काय कथा आहे? 56 भाषेचा केला असे गौरव काय आहे? साहित्यामध्ये गौरव आणि लाघव असे 2 शब्द आहेत. साहित्यशास्त्राचं जर चिंतन केलं तर जेव्हा आपल्याला एखादं चिंतन निवडक लोकांकरता मर्यादित शब्दांमधून सांगायचं असतं तेव्हा त्याला लाघव म्हणतात आणि सर्वांकरता ते चिंतन विस्तारानं सांगायचं असतं तेव्हा त्याला गौरव असं म्हणतात. साहित्यामध्ये 2 प्रकार आहेत चिंतनाचे. भागवताच्या संबंधानं सुद्धा समासरूप भागवत आणि व्यासरूप भागवत अशा 2 पद्धतीनं भागवताची मांडणी आपल्याला दिसून येते. चतुश्लोकी भागवत समासरूपानं आलं आणि भगवान शुकाचार्यांनी परीक्षितीला सांगितलेलं भागवत हे व्यासरूपानं आलं. तेच रूप तसंच जर बघायचं असेल तर अद्वैत वेदांताचा लाघव रूपानं केलेला आविष्कार म्हणजे चांगदेव पासष्टी आहे आणि अद्वैत वेदांताचा गौरव रूपानं केलेला आविष्कार म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. गौरव आणि लाघव हे 2 शब्द आहेत. संकोच करण्याकरताही बुद्धी लागते आणि विस्तार करण्याकरताही बुद्धी लागते. आपल्याला संगतीनं हे लावून घ्यावं लागेल. आत्ता माझ्याकडे तेवढा वेळ नाही, मला आपण क्षमा करा, हे ज्ञानेश्वरीबद्दल मी अधिक बोलू शकत नाही. भवार नवी नावं उभारिली, संसारातून बाहेर काढणारी नाव म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. काय करावं लागतं या ज्ञानेश्वरीतून आपल्याला? ज्ञानेश्वरीच्या चिंतनानं भवसागराच्या पलीकडे जायचं असेल तर काय करावं लागतं? नामदेवराय म्हणतात काही करू नका, श्रवणाचे मिसे बैसावे येऊन. तुम्ही नुसतं ऐकायचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ज्ञानेश्वरीचं श्रवण करा. आपल्याला ज्ञानेश्वरी वाचता येत नाही ना आपल्याला वाचता येत, वेगानं वाचता ठीक आहे, जो कोणी वाचत असेल त्याच्या बाजूला जाऊन बसा की हो, कानावर तर पडू द्या. संत सदैव गच्छन्तु यद्यपि उपदिशन्ति न याही स्वैरकथास्तेषाम उपदेशा भवन्ति ताः. असं आहेच ना. नामदेवराय म्हणतात आपल्याला कृतकृत्य व्हायचं असेल तर मी एक गोष्ट सांगतो, नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. ग्रंथश्रेष्ठ म्हटलंय. ज्ञानेश्वरी अलौकिक आहे. एक वाक्य सांगू मी आपल्याला, आपली ज्ञानेश्वरी म्हणजे सरस्वतीच्या गळ्यातलं मंगळसूत्र आहे, हे लक्षात ठेवा. सरस्वतीच्या गळ्यातलं मंगळसूत्र आहे. एखाद्या स्त्रीच्या गळ्यामध्ये खूप दागिने आहेत, सोन्याच्या दागिन्यांनी लखडलेली स्त्री आहे, पण मंगळसूत्र नसेल तर त्या दागिन्यांना काही किंमत नाही. आणि एखाद्या स्त्रीच्या गळ्यामध्ये फक्त मंगळसूत्र आहे पण बाकीचा कुठलाही दागिना नाही, तरी ती मूल्यवान आहे. असं होतं की नाही? आहे का नाही? आहे. तसं ज्ञानेश्वरी म्हणजे मराठी सारस्वताच्या गळ्यातलं मंगळसूत्र आहे. तेवढं जर काढून टाकलं मराठी सारस्वत विधवा होऊन जाईल महाराज.
किती मोठं साहित्य वाचा आणि ज्ञानेश्वरी वाचू नका, वाचलेलं सगळं वाया गेलं. काहीच वाचू नका, फक्त ज्ञानेश्वरी वाचा. जगतामध्ये आपल्या एवढं शहाणं दुसरं कोणी राहणार नाही. वैशिष्ट्य आहे ज्ञानेश्वरीचं. आपल्या घरात आहे, आपण हातच लावत नाही, उघडतच नाही. कळो न कळो वाचायची, हो वाचायची. कळत नाही ज्ञानेश्वरी, नका का कळे ना. कुणाला कळली म्हणून ज्ञानोबाराय सोडले तर? ज्ञानोबाराय सोडले तर कुणाला कळली म्हणून? कुणालाच कळत नसते ज्ञानेश्वरी. वाचायची असते. अहो, आई किती रागवू दे, किती दूर लोटू दे, तिच्याशी लगट करायचं असतं, तिला झट्या मारायच्या असतात, तरच ती जवळ घेत असते महाराज. तसंच आहे ज्ञानेश्वरीचं. आपण वाचत राहा. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबारायांचा शब्दरूप आविष्कार आहे. ऐका, भागवत म्हणजे जर ग्रंथरूप भगवान श्रीकृष्ण आहेत, तर ज्ञानेश्वरी म्हणजे ग्रंथरूप ज्ञानोबाराय आहेत. वाचायचं, नुसतं चरणाला लागत राहायचं. ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य असं आहे महाराज, काय सांगू तुम्हाला. ज्ञानोबारायांच्याच मुखातून आलेली आहे, तेवढीच स्नेहाळ आहे, तेवढीच मवाळ आहे, तेवढीच कृपाळ आहे. आपण वाचत राहायचं. एके दिवशी ती ज्ञानेश्वरीच आपल्यावर कृपा करते आणि आपल्याला ज्ञानेश्वरी समजून देते महाराज. आपली जबाबदारी ज्ञानेश्वरी घेते. हे ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य आहे. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीची रचना केली. साहित्य आणि तत्त्वज्ञान या दोन्ही क्षेत्रातल्या उत्तम समन्वयातला अत्युत्तम ग्रंथ ज्ञानोबारायांनी निर्माण केला. साहित्य दृष्टीने पहा ज्ञानेश्वरी, तत्वदृष्टीने पहा ज्ञानेश्वरी. अलौकिक 42 प्रकारचे अलंकार ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत वापरले. म्हणू देत त्यांना उपमाश्लेष कोंदाकोंदी झाली म्हणून, पण उपमानश्लेष म्हणजे 2च अलंकार वापरलेत असं नाही. अलंकारामध्ये 2 प्रकार असतात, एक अर्थालंकार असतो आणि एक शब्दालंकार असतो. श्लेष हा शब्दालंकार आहे, उपमा हा अर्थालंकार आहे. अर्थालंकाराचं एक उदाहरण आणि शब्दालंकाराचं एक उपलक्षण, हे दोन्ही घेऊन ज्ञानोबाराय बोलतात की उपमाश्लेष कोंदाकोंदी. त्याच्या मागे खूप अलंकार लपलेले आहेत. आपण लक्ष देत नाही, बघत नाही. भल्या भल्या साहित्यिकांना त्याच्यातल्या अलंकाराचा आता अजून शोध लागला नाही. मी कितीतरी उदाहरणं सांगतो आपल्याला. जय जय देव निर्मळ, निज जनाखिल मंगळ, जन्म हे काय हो? निज जनाखिल मंगळ कोणता अलंकार आहे? 18व्या अध्यायाचं नमन कोणता अलंकार? परिकर नावाचा अलंकार. 18व्या अध्यायाचं नमन हे परिकर नावाच्या अलंकाराचं उदाहरण आहे. संस्कृतामध्ये क्वचित ठिकाणी पाहायला गेलेला हा अलंकार ज्ञानोबारायांनी सढळ हातानं वापरून टाकला. एरवी तरी मी मूर्ख ही ओवी सगळ्यांना पाठ आहे, पण अतिशयोक्ती अलंकाराचं उदाहरण आहे ती ओवी म्हणजे. कितीतरी असे अलंकार ज्ञानोबारायांनी लीलया वापरलेत. इवलेसे लोप लाविय रे द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. अभंग सर्वांना पाठ आहे. प्रतीप नावाच्या अलंकाराचं उदाहरण आहे हा अभंग म्हणजे. नुसते अलंकार जर आपण शोधत बसलो तर 7 दिवस पुरायचे नाहीत. इतके अलंकार ज्ञान. साहित्य दृष्टीने अतिशय श्रेष्ठ दर्जाचा ग्रंथ, तत्वदृष्टीने अतिशय श्रेष्ठ दर्जाचा ग्रंथ ज्ञानोबारायांनी निर्माण केला. कशा करता? काहीच कारण नाही महाराज, तुमचं माझं कल्याण व्हावं एवढाच हेतू. तुम्हाला आम्हाला ज्ञान व्हावं, आपलं जीवन संपन्न व्हावं, आपलं जगणं श्रीमंत असावं. माणसाकडे श्रीमंती नसली तर चालते, पण माणसाचं जगणं श्रीमंत पाहिजे महाराज. पैशाची श्रीमंती नसली तर चालते. काय सांगू मी आपल्याला. भारवी कवी काय श्रीमंत होते काय, पण जगणं किती श्रीमंतीचं होतं. खूप उदाहरणं देता येतील. अलौकिक अशी ग्रंथरचना ज्ञानेश्वर महाराजांनी केली. ग्रंथरचना झाली. या ग्रंथरचनेच्या शेवटी ज्ञानेश्वर महाराजांनी या जगतातली सर्वोत्तम प्रार्थना केली. आता विश्वात्मके देवे,
येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनि मज द्यावे, पसाय दान हे. सर्वश्रेष्ठ अशी प्रार्थना केली. त्या प्रार्थनेतून जगात सगळ्यांनी सुखी असावं, पण त्या सुखाकरता प्रत्येकाने आपलं उत्तरदायित्व तपासून घ्यावं आणि आपल्या उत्तरदायित्वाचं भान ठेवून आपल्या कर्तव्यामध्ये प्रवृत्त असावं, अशी भूमिका ज्ञानेश्वर महाराजांनी घेतली. पसायदानामध्ये ज्ञानोबा कुणाकरताही काहीही आयतं मागत नाहीत. कारण माणसाला आयतं मिळायला लागलं की माणसाच्या ठिकाणी दोन दोष निर्माण होत असतात. एकतर आयतं मिळालं की माणसाला जे मिळालं त्याची किंमत राहत नसते, आणि आयतं मिळायला लागलं की माणसं आळशी होतात. दृष्टादृष्टासारखा विजय, त्याच्यावरचा विजय हे जर आमचं अंतिम ध्येय ज्ञानोबा मानत असतील तर त्याच्याकरता आम्हाला जागेवर बसून ते मिळावं नाही. याच्याकरता तुमचं कुटिलत्व तुम्ही सोडलं पाहिजे. सत्कर्मामधली तुमची रती तुम्ही वाढती ठेवली पाहिजे. तुम्ही स्वधर्माचा सूर्य पाहिला पाहिजे. हे तुमचं उत्तरदायित्व आहे, हे ज्ञानोबा आम्हाला समजून सांगतात. समाजाचं उद्धरण ही कुणा एकाची जबाबदारी नाही आहे. समाज चांगल्या अवस्थेमध्ये जाणं ही कोणत्या एका माणसाचं मार्गदर्शन नाही आहे. ही त्या ज्या समाजातल्या ज्या घटकांना सामाजिक उत्कर्षाची अपेक्षा असते त्या प्रत्येक घटकाची जबाबदारी असते की या समाजाच्या उद्धरणाकरता त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. म्हणून मानवी जीवनाचा आलेख ज्ञानोबाऱ्यांनी कुठून कुठपर्यंत नेलाय बघा ना. आपण खळांची व्यंकटी सांडो इथपासून मागणं सुरू झालंय ते दृष्टादृष्टाच्या विजयापर्यंत ज्ञानोबा नेऊ ठेवतात. खलत्व ज्या वेळेला दृष्टादृष्टावरचा खल मनुष्य ज्या वेळेला दृष्टादृष्टावरचा विजय मिळवेल त्याच वेळेला ज्ञानोबारांच्या दृष्टीनं मानवी जीवनाची इतिकर्तव्यता आणि धन्यता असेल. याच्याकरता एक साधन परंपरा लागते. ती साधन परंपरा ज्ञानोबारा या ज्ञानेश्वरीमध्ये मागतात, पसायदानामध्ये मागतात. कुणाकडे? अरे सगळ्यांच्या संबंधानं मागितलं. केवळ माझंच नाही, या समाजामध्ये राहणारे भाविक आहेत, या समाजामध्ये राहणारे जे ईश्वरनिष्ठ आहेत त्यांनी सुद्धा गप्प बसायचं नाही आहे. त्या ईश्वरनिष्ठांनी सुद्धा एकत्रित यायचं आहे आणि अनवरत भूमंडळी भेटू तू भूता हे त्यांचं कर्तव्य त्यांनी पार पाडायचं आहे ना. आम्ही ईश्वरनिष्ठ आहोत, आम्ही भक्त आहोत, लोकांनी आम्हाला आणून द्यावं. नाही नाही, तुम्ही लोकांवर आनंदाचा वर्षाव करत फिरत राहा, हे ज्ञानोबारांची अपेक्षा आहे त्यांच्याकडून. त्यांचं उत्तरदायित्व आहे, त्याची जाणीव करून दिली ज्ञानोबारांनी. ग्रंथ समाप्ती झाली. निवृत्तीनाथ महाराजांना अतिशय आनंद झाला हा ग्रंथ पाहून ऐकून. निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबारांना अपेक्षित असणारा वर देऊन टाकला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. ज्ञानोबारांना समाधान मिळालं, आनंद वाटला. ज्ञानेश्वरीची रचना मी आता सगळेच क्रमानं सांगता येणं मला अवघड आहे, पण अनुभवामृत, चांगदेव पासष्टी, हरिपाठ या प्रत्येक ग्रंथाचं एक वैशिष्ट्य आहे. अनुभवामृत हा सिद्धानुवाद आहे. अहम ब्रह्मास्मी या तत्वचिंतनाचा विस्तार म्हणजे अनुभवामृत आहे. महावाक्याचा विस्तार म्हणजे अनुभवामृत आहे. पण महावाक्यजन्य बोध एवढ्यावरच थांबू नये याच्याकरता आणखीन पुढचा काही विचार वेदांतांनी आपल्याला सांगितला आहे. आचार्यांनी म्हटलंय आदौ ब्रह्माहमस्मी अनुभव उदिते खलविदम ब्रह्म तत्पश्चात. जगद्गुरु शंकराचार्यांचं वाक्य आहे. काय क्रम आहे? आधी मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी हे कळलं पाहिजे आणि त्याच्यानंतरचा टप्पा म्हणजे सर्वम खलु इदम ब्रह्म हे कळलं पाहिजे. मी ब्रह्म आहे आणि सगळं ब्रह्म आहे, याच्यात मी ब्रह्म आहे हे आधी आणि सगळं ब्रह्म आहे हे नंतर. मी ब्रह्म आहे याचा विस्तार अनुभवामृतात आहे आणि सर्वम खलु इदम ब्रह्म याचा विस्तार चांगदेव पासष्टीत आहे. चांगदेव पासष्टी कधीही मी ब्रह्म आहे याचा विचार करत नाही. चांगदेव पासष्टी नेहमीच विचार करताना व्यापकत्वाचा करते, सर्वांच्या संबंधानं करते. स्वस्तिश्री वटेषु जो लपोनी जगदाभासू दावी मग ग्रासो जगदाभास. सर्वम खलु इदम ब्रह्म इकडं नेलंय. लोकांचा विचार वेगवेगळा असतो. ज्ञानोबा विचार करतात गीतेवरची टीका, अनुभवामृतासारखा ग्रंथ, चांगदेव पासष्टीसारखं पत्र. चांगदेव पासष्टीला आपण पत्र म्हणतो, ते खरं पत्र नाही आहे, ते पत्राचं उत्तर आहे. पत्र नाही, ते कोऱ्या पत्राचं उत्तर आहे. आता ते तिकडं आपण आलो, जर वेळ मिळाला तर बोलीन.
ज्ञानेश्वरीची रचना झाली, ग्रंथनिर्मिती झाली. अनुभवामृत, चांगदेव पासष्टी काही नाही म्हटलं तरी थोडी तरी वेदांताच्या विचाराची पार्श्वभूमी असल्याशिवाय हे ग्रंथ सुटत नाहीत, कळत नाहीत. सामान्य माणसाला एकदम हे कळणार नाही हो. मग काय केलं पाहिजे? मग ज्ञानोबारायांनी आणखीन एका रचनेची निर्मिती केली. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा, हरिपाठाची निर्मिती कुणाकरता? तुमच्या आमच्या सर्वांकरता झाली. हरिपाठाच्या निर्मितीच्या मागे 2 कारणं मी माझ्या पद्धतीनं सांगतो. ज्यांना वेदांताचं स्वारस्य नाही, वेदांत ऐकण्याची सवय नाही, भगवन नाम हेच जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ आहे, त्या दृष्टीनं हरिपाठ सांगितला. हरिमुखे म्हणा. आणि ज्याने अनुभवामृत, गीता, ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्टी ही वाचली आहे, त्याच्यातला आनंद घेतला आहे, सर्वम खलु इदं ब्रह्म हे ज्यांच्या अनुभवाला आलं आहे, त्यांनासुद्धा ज्ञानानंतर भक्तीची आवड निर्माण होण्याकरता हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. सोपा मंत्र, पण अद्वैत कुसरी विरळा जाणे हेही तेवढंच खरं. ग्रंथरचना झाली. ज्ञानोबारायांच्या अंतःकरणामध्ये तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा निर्माण झाली. तीर्थयात्रेला जायचं ठरलं आणि विचार करत तीर्थयात्रा करत जेव्हा पंढरपूरला आले तेव्हा पंढरपूरला नामदेवरायांची भेट झाली. नामदेवरायांचं दर्शन या चौघांनी घेतलं. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे. पण ऐसी चंद्रभागा ऐसा विटेवर देव, ऐसी चंद्रभागा ऐसा विटेवर देव कोठे, हे ऐसी चंद्रभागा कळण्याकरता उदंड तीर्थ पाहावी लागतील का नाही? सगळं बघितल्याशिवाय एकाचं वैलक्षण्य कळत नाही ना, वैशिष्ट्य कळत नाही ना. माणसाला पंढरपूरचं महत्त्व कधी कळेल? काशीला जाईल, बद्रीला जाईल, केदारला जाईल, जगन्नाथपुरीला जाईल, इकडं तिकडं तिरुपतीला जाईल, उडपीला जाईल, सगळीकडे फिरून येईल आणि पंढरपूरला आल्यावर म्हणेल महाराज पंढरपूरसारखा आनंद कुठंच नाही हो. पण हे आनंद कुठंच नाही हे कळायला सगळीकडे जावं लागेल की नाही? ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर हे कळाय करता उदंड पाहिले, उदंड वर्णिले हे झालं पाहिजे का नाही? एक. आणि दुसरा विचार ज्ञानोबारायांच्या अंतःकरणामध्ये फार व्यापक होता. म्हणजे नामदेवरायांना घेऊन तीर्थयात्रेला, हे तीर्थावळी हे प्रकरणच आहे बरं. क्षेत्रावळी असं नाव नाहीच आहे त्याला, तीर्थावळी असंच नाव. कारण का? ज्ञानोबारायांची भूमिका ही की त्या त्या क्षेत्रामध्ये असणारी तीर्थ. आता नामदेवराय पंढरपूरला राहतात. पंढरपूरला जी चंद्रभागा वाहते त्या चंद्रभागेमध्ये अज्ञानी पापी जनांनी स्नान करून चंद्रभागा मलिन होत असेल तर नामदेवरायांच्या स्नानाने चंद्रभागा पुन्हा पुनीत होईल. पण गंगोत्रीपासून उगम पावलेल्या त्या गंगेला कोण पावन करणार? याच्याकरता त्या गंगेला इथं आणता येत नसेल तर नामदेवरायांना तिथं नेलं पाहिजे का नाही? इतर तीर्थांना पुनीत करण्याकरता ज्ञानोबाराय नामदेवरायांना आग्रह करतात. तीर्थी कुर्वंती तीर्थानी. आपण नारद महर्षींची भक्तिसूत्र पहा किंवा भागवतातही पहा. तीर्थी कुर्वंती तीर्थानी स्वांतस्थेन गदावृता. भागवतात आलं की नाही? तीर्थी कुर्वंती तीर्थानी पहिल्या स्कंदात आहे. तीर्थी कुर्वंती तीर्थानी. तसंच आहे. नामदेवरायांना आग्रह केला. नामदेवरायांना जायची इच्छा नाही. काय करावं? नामदेवरायांनी सांगितलं देव परवानगी, भगवान पंढरीनाथ परवानगी देत असतील तर जाईल. ज्ञानोबाराय म्हणाले त्याला काय अवघड आहे? अरे तू त्या देवाचं ऐकतो म्हणतोस, तो देव माझा ऐकतो, त्याला काय अवघड आहे? ज्या देवाचा शब्द तुला प्रमाण आहे ना त्या देवाला माझा शब्द प्रमाण आहे ना. तो परमात्मा सुद्धा आपलं बोलणं स्पष्ट करण्याकरता ज्ञानेश्वरीतली प्रमाणं देत असेल तर अजून काय पाहिजे? भगवंताकडे जाऊन प्रार्थना केली. भगवंताने नामदेवरायांना समजून सांगितलं वेड्या नाही म्हणू नको.
बाकीची तीर्थ बघता येतील, क्षेत्र बघता येईल, माझी विविध रूपं तुला बघता येतील, ते वेगळं. एका पारड्यामध्ये ते सगळं घाल आणि एका पारड्यामध्ये तुला ज्ञानोबारायांची संगती मिळते हे बघ ना. अजून काय पाहिजे? त्यांच्या संगतीमध्ये तुझं आयुष्य जातं. याच्यासारखा आनंद काय आहे? विचार करू नको, डोळे झाकून जा. नामदेवरायांचं वैशिष्ट्य मोठं आहे महाराज. नामदेवराय हे काही नंतर नामदेवरायांना ते थापटण्याचा प्रसंग आला, गोरोबा काकांनी थापटून पाहिलं. पुष्कळ आहे ते प्रकरण. कच्चं मडकं ठरवलं. नामदेवराय तिथून आले, भगवंताला तक्रार केली. नामदेवरायांच्या अभंगामध्ये पुष्कळ ह्याचं वर्णन आलं आहे. नामदेवराय जे वाळवंटातून पळून आले ना, ते सरळ भगवंताच्या मागे येऊन लपले आणि भगवंताला सांगितलं, देवा हे सगळे मला मारायला येतात, मी तुझ्या मागे लपलोय, बोलू नकोस कुठं. विश्वास बसला नाही. नामदेवरायांनी देवाला सांगितलं, देवा लहानपणापासून मी तुला भरवलं आहे, नैवेद्य दाखवला आहे, माझ्या घरचं अन्न खाल्लं आहेस, निदान खाल्ल्या मिठाला तरी जागावं. नामदेवरायांचे शब्द आहेत, खादल्या पिदल्याचे राखेबा स्मरण, असं नामदेवरायांनी देवाला म्हटलं आहे. खाल्ल्या पिल्याचं जरा स्मरण कर, मिठाला जाग. पण भगवंतांनी सांगितलं, अरे ते तुला मारायला येणार नाही, तुझ्या कल्याणाचीच भूमिका आहे. मग नामदेवरायांना विसोबांकडे पाठवलं व खेचरांकडे पाठवलं, त्यांच्याकडून अनुग्रहित झाले वगैरे वगैरेचा. नामदेवराय हे सामान्य प्रकरण नाही. अहो विचार करा, ते सांख्य दर्शनामध्ये एखाद्या पदार्थाचं ज्ञान न होण्याची जी कारणं सांगितली आहेत, त्याच्यामध्ये एक कारण सांगितलं आहे अभिभव. बरोबर? अतिदूरात, सामिप्यात, इंद्रियघातात, मनोअनवस्थानात, सौक्ष्म्यात, व्यवधानात, अभिभवात, समानाभिहाराच्य, याच्यात अभिभव हे एक कारण आलं आहे. अभिभव म्हणजे पराभव, सरळ सरळ. अभिभव होणं म्हणजे काय? रात्री आपण आकाशाकडे बघितलं तर खूप चांदणे आपल्याला दिसतात. मग त्या चांदण्या आपल्याला दिवसा कुठं जातात? त्या चांदण्या आकाश सोडून जातात का? कुठं जातात? आकाशातच असतात. मग का दिसत नाहीत? सूर्याच्या प्रकाशासमोर त्या चांदण्यांच्या प्रकाशाचा पराभव होतो, त्याला अभिभव होणं असं म्हणतात. मी हे उदाहरण कशाकरता दिलं? ज्या काळामध्ये महाराष्ट्राच्या पारमार्थिक जीवनामध्ये निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबाराय, सोपान काका, मुक्ताबाई यांच्यासारखी 3 सूर्य उदयाला आलेली होती. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे जगी सूर्य जैसे प्रकाशले असं म्हटलंय. 3 सूर्याचा एका वेळेला प्रकाश महाराष्ट्रात पडलेला असताना स्वतःची स्वतंत्र भूमिका मांडणं आणि स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व दाखवणं हे वाटतं तेवढं सोपं नसतं महाराज. 3 सूर्य एकाच वेळेला तळपत असताना स्वतःचा वेगळा प्रकाश पाडून दाखवणं हे नामदेवरायांनी केलंय ना. सोपं आहे काय काम? कोण नाकारतं? नामदेवराय ज्ञानोबारायांची भेट म्हणजे फार विलक्षण अशी गोष्ट आहे. कारण या निमित्तानं वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान काय आहे हे लोकांना कळलं. ज्ञान आणि नाम यांचं एकत्रीकरण म्हणजे वारकरी संप्रदाय. नामा भेटे ज्ञानदेवा किंवा ज्ञाना भेटे नामदेवा असंही पद आहे. म्हणजे काय झालं? ज्ञान आणि नाम हे एकत्र आलं. या ज्ञान भक्ती सहज भक्त एकवटला मज, तो मीच हे केवळ तुझं श्रुतही आहे. उभवनिया भुजा ज्ञानिया आत्मा माझा, हे बोलिलो कपिध्वजा सप्तमाध्यायी. हे 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय बोलून दाखवतात. ज्ञान भक्ती असा शब्द ज्ञानोबारायने वापरला आहे. भगवंताची अनुज्ञा घेऊन नामदेवरायांसह ते तीर्थयात्रेला निघाले. अनेक संत मंडळी त्यांना भेटत राहिली. मोठा पोहा तयार झाला. मार्गामध्ये चालावं, अभंगरचना गाव्यात, भजन करावं, तत्वचर्चा करावी, असं करत 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 पंजाबपर्यंत नामदेवराय गेले, ज्ञानोबाराय गेले.
काशी क्षेत्री पोचलेले असताना ज्ञानोबरायांचा मोठा सत्कार झाला. विहिरीचा प्रसंग तिकडंच. विहिरीमध्ये पाणी नव्हतं, नामदेवरायांनी पाणी ओसंडून दाखवलं. नामदेवरायांची महती सिद्ध करण्याकरता ज्ञानोबरायांनी काही आणि सिद्धींची क्षुद्रता व्यक्त करण्याकरता ज्ञानोबरायांनी काही गोष्टी केल्या. तिथून परत पंढरपूरला आले. पंढरपूरहून पुन्हा आळंदीमध्ये ज्ञानोबरायांचं येणं झालं. त्यानंतर चांगदेवांची कथा येते. चांगदेव विलक्षण आहेत. सकळ शास्त्रांची येईल सर्वस्व हाता इथं बसणार आहेत. चांगदेवांना आपल्याला काय महाराज, नेहमी ज्ञानोबरायांचं चरित्र सांगताना, चांगदेवांची कथा सांगताना चांगा कोराच हो, आपण चांगदेवांची निंदा करतो, बरोबर नाही. चांगा कोरा हे मुक्ताबाईंनी म्हणावं, आपण म्हणू नये. मुक्ताबाईला म्हणू द्या ना काय म्हणायचं आहे ते. आपण मुक्ताबाई व्हावं मग म्हणावं चांगदेवांना काय म्हणायचं. अरे ते योगी आहेत, त्यांना नावं ठेवण्याचा आपल्याला काय अधिकार आहे. चांगा कोरा तो कोराच राहिला, पण तुझ्यापेक्षा बरा राहिला ना. मग तू का त्याला नावं ठेवतो? जो तुझा काय संबंध आहे चांगदेवांना नावं ठेवण्याचा? चांगदेव सामान्य नव्हते. कोरपत्र पाठवणं हे अज्ञान नव्हतं, त्यांनी घेतलेली परीक्षा होती. त्याला उत्तर म्हणून ज्ञानोबरायांनी मग ते पुष्कळ कथा विस्तार त्याचा उत्तर दिलं. 65 ओव्यांमधून चांगदेव 65 या ग्रंथाच्या रूपानं. चांगदेव 65 हे सर्वम खलु इदं ब्रह्म या विचाराचा विस्तार करणारा ग्रंथ आहे. मगाशीच मी बोललो, आदौ ब्रह्मास्मी ते अनुभव उदिते अनुभवामृत, खलविदं ब्रह्म पश्चात चांगदेव 65. चांगदेव 65 अहम ब्रह्मास्मीबद्दल कधी चिंतन करत नाही आणि अनुभवामृत अहम ब्रह्मास्मी सोडून सर्वम खलु इदं ब्रह्म याचा पुसट स्पर्श करून जातं अनुभवामृत, पण विस्तार करतं ते अहम ब्रह्मास्मी वगैरे या महावाक्याचा. ज्ञानोबरायांनी ते पत्र दिलं. पत्र वाचल्यानंतर चांगदेवांना ते कळलं. ज्ञानोबरायांना तरी अहंकार हा असा पटकन जात नाही. ज्ञानोबरायांना भेटण्याकरता वाघावर बसून आले. सापाचा चाबूक हातामध्ये घेतला. येताना दिसल्यानंतर ज्ञानोबराय भिंतीवर बसले होते सगळ्या भावंडांसह. त्याने भिंतीला सांगितलं चल. ती भिंत निघाली. आश्चर्य वाटलं, चांगदेवांनाही आश्चर्य वाटलं. आपण वाघावर बसून आलो, निदान वाघ जिवंत तरी आहे ना, पण भिंत काय जिवंत आहे. भिंतीला घेऊन आले. आश्चर्य वाटलं. ज्ञानोबरायांना शरण आले. त्यांची भेट झाली. त्या दोघांमध्ये संवाद झाला. संवादातून चांगदेवाने ज्ञानोबरायांची शरणागती स्वीकारली. सर्वार्थानं शरण आले. ज्ञानोबरायांनी अनुग्रह केला. मुक्ताबाईंनी उपदेश केला. हे झाल्यानंतर ज्ञानोबरायांच्या लक्षात आलं की आपल्याला जे कार्य करायचं होतं, जे कार्य करण्याकरता आपण इथं आलो, ज्या हेतूने जे ठरवून आलो, ते जवळजवळ आता संपलं. आता आपल्याला अधिक काही करायचं नाही. शास्त्राची, धर्मावरची निष्ठा काय असते आपल्या कृतीतून आपण दाखवून दिलं. आणि वेदांताचं चिंतन कसं जगायचं असतं हे आपल्या ग्रंथातून आपण सिद्ध करून दिलं. आचार दाखवला, विचार सांगितला. आचार विचारानं युक्त असणारं मानवी जीवन परमात्म स्वरूपाला प्राप्त व्हावं हा आपला उद्देश आहे. तो या ग्रंथातून सिद्ध होतो, सफल होतो. मने काय वाचा सेवक होईल येचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी, हे ज्ञानोबराय भगवद्गीतेबद्दल बोलतात. तेच शब्द ज्ञानेश्वरीलाही लागू पडतात. तेच शब्द चांगदेव 65लाही लागू पडतात. तेच शब्द हरिपाठाला, अनुभवामृतालाही लागू पडतात. सिद्ध करून दिलं आहे. मग आता काय करायचं? समाधी घेतली पाहिजे, थांबलं पाहिजे. आपल्याला कुठं थांबायचं हे सुद्धा कळलं पाहिजे. मिळत गेलं की माणूस पुढे जात राहतो. ज्ञानोबरायांना अजून काही करता आलं असतं, अजून अनेक ग्रंथांवर भाष्य करता आली असती, पण आपल्याला कुठं थांबायचं हे आपलंच आपल्याला कळलं पाहिजे.
ज्ञानोबारायांच्या बाबतीमध्ये जरी हे बोलता येत नसलं तरी तुमच्या माझ्या बाबतीमध्ये तरी आपल्याला हे कधी ना कधी तरी कळलं पाहिजे. आयुष्य पुढे सरकत जातं. माणसाची बुद्धी, माणसाचं शारीरिक बल हळूहळू कमी होत जातं. जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा जिरोनी जाय, तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून. या अवस्थेला कधी ना कधीतरी आपण येतोच ना. बुद्धी आणि बल असेपर्यंत माणसाने आपलं अमृतत्व प्राप्त करून घ्यावं. भागवतामध्ये दशमस्कंधाच्या सुरुवातीलाच हे जेव्हा वसुदेव देवकीची जेव्हा ती मिरवणूक निघाली त्यावेळेला ते आकाशवाणी झाली की हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुला मारेल वगैरे, त्यावेळेला कंसाच्या मनातले विचार भागवताने बोलून दाखवलेत. पहा, मृत्युर्बुद्धिमत्ता पोह्यो यावत बुद्धी बलोदयम यद्यसौ न निवर्तेत न अपराधोस्ती देहिनः, असं भागवताने म्हटलंय. मृत्युर्बुद्धिमत्ता अपोह्यो, बुद्धिमानाला अपोह्यो, काय केलं पाहिजे त्याने? त्याचा त्याग, मरण चुकवलं पाहिजे. कसं चुकवलं पाहिजे? यावत बुद्धी बलोदयम, बुद्धी आणि बल असेपर्यंत माणसाने आपला मृत्यू चुकवण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. यद्यसौ न निवर्तेत, एवढं करूनही जर मृत्यू चुकला नाही मग न अपराधोस्ती देहिनः, मग ते काही त्या देहधाऱ्याचा तो काही अपराध नाही. याचा अर्थ व्यतिरेकाने बघितला तर बल आणि बुद्धी असेपर्यंत मृत्यू चुकवण्याचा प्रयत्न न करणं हा अपराध होतो. असं उलटं होईल की नाही त्याचा विचार केला तर? आपल्याला कळलं पाहिजे ना. अरे सरकारने का सांगावं की आता तुम्हाला काम होत नाही, घरी बसा, तुम्हाला घरी बसण्याचा आम्ही पगार देतो म्हणून? आपलं बळ कमी होतं, बुद्धी कमी होतेच, वयानुसार होते. कुठं थांबायचं आपल्याला कळलं पाहिजे. ज्ञानोबारायांचं हे काहीच कमी होत नसताना सुद्धा ज्ञानोबाराय म्हणतात बस आता फक्त माझ्या दर्शनानं मी मुक्त करत राहीन, आता मला काही नवीन निर्मितीचं काही राहिलं नाही, बस. ज्ञानोबारायांनी समाधी घेण्याचं ठरवलं. निवृत्तीनाथ महाराजांना सांगितलं, त्यांची परवानगी घेतली. निवृत्तीनाथ महाराजांना कितीही वाईट वाटलं तरी संजीवन समाधी आहे, एका ठिकाणी स्थित आहे. ज्ञानोबाराय अजूनही तिथं आहेत, त्याच रूपात आहेत ज्या रूपात ज्ञानोबाराय तिथं बसलेले आहेत. ती समाधी म्हणजे मरण नाही. संजीवन समाधी आणि मरण याच्यातला फरक वेगळा, आता सांगायलाच वेळ नाही. ते सगळंच वेगळं. ज्ञानदेवी घेतले दान, हृदय धरून या ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतू. अजूनही भाविकाने तिथल्या जमिनीला कान लावावा, कथा कीर्तन ऐकू येईल जर आपली भावना विशुद्ध असेल तर. अजूनही ज्ञानोबाराय आपल्याला दर्शन देतात. अजूनही ज्ञानोबारायांनी, अरे तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले तरी निळोबारायांकरता आलेच की नाही? कोण येणार नाही? आपण निळोबाराय होत नाही, आपण 42 दिवस थांबत नाही, आपली साधना कमी पडते. निवृत्तीनाथ महाराजांनी अत्यंत जड अंतःकरणाने परवानगी दिली. खरं म्हणजे वाईट वाटायचं काही कारणच नव्हतं, कारण हे जाणं नाहीच आहे ना. पण तरीसुद्धा ज्ञानोबारायांच्या सगुण विग्रहाचा लोभ, ज्ञानोबारायांच्या सगुण विग्रहाबद्दलचं आत्मत्व हे इतकं विलक्षण होतं. ज्ञानोबारायांबद्दलचं सर्वांच्याच अंतःकरणातलं प्रेम इतकं विलक्षण होतं की ज्ञानोबाराय आपल्याला आता डोळ्यांनी दिसणार नाहीत, ते असणारच आहेत पण डोळ्यांनी दिसणार नाहीत, ही भावनासुद्धा संतांना खिन्न करून गेली महाराज. तुम्हाला आम्हाला खिन्नता येईल एखाद्या व्यक्तीच्या वियोगानं तर नवल नाही. ज्ञानोबारायांच्या भेटीकरता जीव तळमळला पाहिजे. तद अर्पिता अखिलाचारिता तद विस्मरणे परम व्याकुलते इति झालं पाहिजे. समाधीचं वर्णन करणं माझ्याकडून शक्य नाही, मला क्षमा करा, पण ते सगळं वर्णन मी करू शकत नाही, मला होणारही नाही. पण ज्ञानोबारायांची समाधी बाकीच्यांना सोडून द्या.
बाकीच्यांना ज्ञानोबरायांच्या समाधीनं दुःख झालं याच्यामध्ये नवल नाही. भगवंताला सुद्धा त्या समाधीनं खूप दुःख झालं. आपण जर बघितलं तर ज्ञानोबरायांच्या समाधीच्या त्या अभंगांमध्ये ज्ञानोबरायांचं महत्त्व मगाशी बोलल्याप्रमाणे कीर्तिमुख त्यांचे नारायण स्वतः परमात्मा पंढरीनाथांनी रुक्मिणी मातेला सांगितलं आहे. कोण आहे ज्ञानोबराय? काय अधिकार आहे त्यांचा? का त्यांच्या जाण्याचं वाईट वाटतंय सगळ्यांना? समाधी घेण्याचं इतकं वाईट का वाटतंय? आणि भगवंताचं ते बोलणं ऐकून रुक्मिणी मातेलाही वाईट वाटलं. भगवंताने डोळ्यात पाणी आणून रुक्मिणी मातेला नामदेव ज्ञानोबराय काय आहेत हे सांगितलं. रुक्मिणी मातेने ते ऐकलं. सगळ्या संतांनी समाधी अवस्थेमध्ये ज्ञानोबरायांची उत्कट सेवा केली. कुणी कुणी काय काय केलं नामदेवरायांच्या समाधी प्रकरणामध्ये आपण बघू शकता. सगळं झाल्यानंतर ज्ञानोबराय सिद्ध केलेल्या आसनावर जाऊन बसले. निवृत्तीनाथ महाराजांबद्दलची कृतज्ञता तत्पूर्वी ज्ञानोबरायांनी व्यक्त केली आहे. किती गोड बोलतात ज्ञानोबराय. निवृत्तीनाथ महाराजांना ज्ञानोबरायांनी सांगितलं, दादा आत्तापर्यंत खूप आम्हाला सांभाळलं, आम्हाला पोसलं, तुमच्याच कृपेनं आम्ही जगत राहिलो. पाळिले पोषले चालविला लळा, आमचं खूप कोडकौतुक दादा तुम्ही केलं. नामदेवरायांची शब्द योजना, दगडाचं हृदय असलं तरी पाझर फोडेल महाराज. माझ्या कृपाळा निवृत्ती राजा. काही प्रसंगामध्ये माझेपणाचे जे शब्द असतात ना, ते शब्द फार वेगळा भाव घेऊन जन्माला येतात. विस्तार होईल. देवालाही बघवेना, नामदेवराय म्हणतात मलाही बघवेना. त्या दोघांचा संवाद, त्या दोघांचं बोलणं, ज्ञानोबरायांचं समाधीकडे एक एक पाऊल टाकणं. आता या जगतामधलं सगळं सार गेलं, सर्वस्व गेलं, या जगतातला प्राण गेला असं वाटावं, असं व्हायला लागलं. निवृत्तीनाथ महाराजांनी सुद्धा ज्ञानोबरायांचं कौतुक केलं. अरे असा भाऊ मिळत नाही. निवृत्तीनाथ महाराज बोलतायत हे, जन्म जन्मांतराचं पुण्य एकत्रित करावं तेव्हा ज्ञानोबरायांसारखा भाऊ मिळावा. मी तुम्हाला पाळलं काय? अरे माझं कर्तव्य होतं, मी वडील बंधू आहे. तूच म्हणालास ना, फेडिता बंधनाचा ठाव तू जगतबंधू ऐसा भाव, हे तूच म्हणालास ना. माझं कर्तव्य होतं बंधनिवृत्ती करणं. पण बंधनिवृत्ती झाल्यानंतर माझ्या समान अवस्थेवर येऊन सुद्धा अमर्यादा कधी केली नाही येणे. नामदेवरायांना सांगतात निवृत्तीनाथ महाराज, अरे या माझ्या ज्ञानोबाने माझं कधीही अमर्यादा केली नाही, माझा शब्द कधीही मोडला नाही. आणि त्याच्यामुळे शिष्य गुरुपण सिद्धी नेले. त्याच्या या शिष्यत्वामुळे माझं गुरुपण सिद्धीला गेलंय. शिष्य आपल्या कल्याणाची सगळी जबाबदारी, कल्याणाचं सगळं श्रेय श्रीगुरूंना देऊन मोकळं होतो. पण जगतामध्ये असे गुरु कमी असतात की जे शिष्याला तुझ्यामुळं माझं गुरुपण सिद्धीला गेलं म्हणतात. असे गुरु मिळणंही अवघड, असा शिष्य मिळणंही अवघड. ज्ञानोबरायांचं कर्तृत्व, ज्ञानोबरायांचा स्वभाव, सगळ्याचं कौतुक निवृत्तीनाथ महाराजांनी केलं.
नामदेवरायांनी त्याचं चिंतन करताना ज्ञानोबाराय पुढे समाधीस्थानावर जाऊन बसले. नामदेवरायांनी त्याचं वर्णन केलं. ज्ञानदेव बैसले समाधी, पुढे अजान वृक्षनिधी, वामभागी पिंपळाधी सुवर्णाचा शोभत. निवृत्ती सोपान खेचर, नामदेव मुक्ताई निरंतर. ते उत्तरद्वारासमोर बैसते जाहले. उत्तरद्वारासमोर हे बसले. देव म्हणे, देव सांगतात, ज्ञानेश्वरा, चंद्र तारा जव दिनकरा, तव तुझी समाधी स्थिरा राहो दे निरंतर. यावत चंद्र दिवाकरव तुझी समाधी अशीच राहील. हा वर भगवंतानी ज्ञानोबारायांना दिला. थोडं बदलून बोलतो, देवाचं बोलणं थोडं बदलून बोलतो. जोपर्यंत आकाशामध्ये चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत तुझी समाधी अशी स्थिर राहील. हे भगवंताचं बोलणं याच्यापेक्षा थोडं पुढे जाऊन बोलतो. आकाशामध्ये चंद्रसूर्य असे तोपर्यंत ज्ञानोबारायांची समाधी स्थिर आहे असं म्हणण्यापेक्षा, जोपर्यंत ज्ञानोबारायांची समाधी इथं आहे तोपर्यंत आकाशामध्ये चंद्रसूर्य उगवत राहतील हे खरं आहे. सत्ता आहे त्यांची महाराज. जववरी हे क्षितिमंडळ, जववरी हे समुद्र जळ, मग कल्पक्षयी यथाकाळ माझ्या हृदयी ठसावे. भगवंताने ज्ञानोबारायांना शब्द दिला. त्या शब्दानुसार ज्ञानोबाराय समाधीमध्ये बसले. सगळ्यांचा निरोप घेतला. समोर ज्ञानेश्वरी ठेवलेली आहे. तुलसीच्या आसनानं ती समाधी सुशोभित आहे. आद्यपूजेचा मान ज्ञानोबारायांना काशी क्षेत्रामध्येच मिळाला होता. संतांनी नमन केलं. निवृत्तीनाथ महाराजांनी शिळा लावली. ज्ञानोबाराय सर्वांच्या दृष्टीआड झाले. दृष्टीआड झालेले ज्ञानोबाराय जरी स्थूल दृष्टीच्या आड गेलेले असले तरी सर्व संतांच्या अंतःकरणामध्ये त्यांचंच दर्शन होत होतं. भगवंतांनी सुद्धा, परमात्मा पंढरीनाथांनी सुद्धा डोळे बंद करावेत आणि बंद केलेल्या डोळ्यासमोर ज्ञानोबारायांची मूर्ती उभी राहावी अशी अवस्था सर्वांचीच होती. समाधी प्रकरण आपण मुळातून पहा. मला ते सांगवणारही नाही, आपल्याला ते ऐकवणारही नाही. कार्तिक वद्य त्रयोदशीच्या दिवशी ज्ञानोबाराय समाधीस्थ झाले. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, आता ऐसे कोणी होणे नाही. ज्ञानोबारायांसारखं या जगतामध्ये दुसरं कोणी होणार नाही. ज्ञानोबारायांसारखे ज्ञानोबारायच आहेत. ज्ञानोबारायांसारखे बोलणारे ज्ञानोबारायच आहेत. ज्ञानोबारायांसारखे समजावून सांगणारे ज्ञानोबारायच आहेत. ज्ञानोबारायांसारखं प्रेम करणारे ज्ञानोबारायच आहेत. आता दुसरे ज्ञानोबाराय ही संकल्पना आपल्या वारकरी संप्रदायात नाही. दुसरे तुकोबाराय वारकरी संप्रदायात नाही. एकच तुकोबाराय, एकच ज्ञानोबाराय, एकच गोरोबा काका, एकच चोखोबाराय, एकच मुक्ताबाई, एकच जनाबाई. परमात्म्याला सुद्धा संतांचा अवतार घेण्याकरता फार विचार करावा लागतो. इतकं सोपं नाही. नामदेवरायांनी या चारी भावंडांचं वर्णन केलं. सांगतील ज्ञान म्हणतील खूण, नयेची साधन निवृत्तीचे. ज्ञानोबारायांचं वर्णन केलं. परब्रह्म डोळा दाऊ ऐसे म्हणती, कोणा नये युक्ती ज्ञानोबाची. सोपान काकांचं वर्णन करतात. करतील अर्थ, सांगतील परमार्थ, नयेपा एकांत सोपानाचा. मुक्ताबाईची स्तुती करताना नामदेवराय म्हणतात, चांगदेव योगी निष्काम चांगला, स्वरूपी रंगला केशवाच्या, नामा म्हणे देवा सांगू नये काही, नये मुक्ताबाई गुह्य तुझे. मुक्ताबाईचं, चांगदेवांचं, सोपान काकांचं, ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन नामदेवरायांनी केलं. हे ज्ञानोबारायांचं चरित्र आपण श्रवण केलं पाहिजे. ज्ञानोबाराय समाधीस्थ झाले म्हणजे आता ते एका ठिकाणी आहेत.
आता आपल्याला ज्ञानोबारांची भेट घ्यायची असेल तर आळंदीला गेलं पाहिजे. आपल्याला ज्ञानेश्वरीची पारायणं केली पाहिजेत, हरिपाठाची पारायणं केली पाहिजेत, त्यांची कृपा संपादन करून घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. ज्ञानोबा कृपा करायला कधीही तयार आहेत, नेहमी सिद्ध आहेत. हे ज्ञानोबारांचं चरित्र आपण ऐकलं पाहिजे. त्या चरित्रातून योग्य तो बोध घेतला पाहिजे आणि तो बोध घेऊन ज्ञानोबारांचा दास म्हणून घेण्यातच आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता आपण मानली पाहिजे. दासोहम इति या बुद्धी पूर्वमासीत जनार्दने दाकारो अपरतस्तेन गोपीवस्त्रापहारिणा असं एक चिंतन आहे. आपल्याला दासोहम म्हणून घेता आलं पाहिजे. मी परमात्म्याचा दास आहे. दासोहम म्हणायला लागलं की काय होतं, गोपिकांची वस्त्र चोरण्याची सवय लागलेला परमात्मा येतो आणि आपण दासोहम म्हणत असू तर त्याच्यातला दा चोरून घेऊन जातो आणि आपल्याला सोहम स्वरूपाला नेत असतो. दाकारो अपहृतस्तेन गोपीवस्त्रापहारिणा, याच्याकरता दासोहम इति या बुद्धी पूर्वमासीत जनार्दने हे असलं पाहिजे. ज्ञानोबाराय संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये स्वतःला निवृत्ती दास म्हणून घेतात. तसं आपणही ती नम्रता, ज्ञानोबारायांचा कळवळा, ज्ञानोबारायांची जगताकडे बघण्याची अत्यंत क्षमाशील, दयार्द्र आणि व्यापक दृष्टी, याचा विचार करून ज्ञानोबारायांचा सेवक झालं पाहिजे. त्यांचा सेवक होणं म्हणजे त्यांच्या वाङ्मयाची उपासना करणं. ती उपासना तुमच्या माझ्याकडून झाली पाहिजे. ते चरित्र पुन्हा पुन्हा आठवलं पाहिजे. दुःखामध्ये मनुष्य खूप गलित होऊन जातो, क्लांत होतो. अशा वेळेला अशी चरित्र, ज्ञानोबाराय तुकोबारायांचं वाङ्मय हे आपल्या जीवनाला धीर देत असतात, आशा दाखवत असतात. त्या आशेच्या धाग्याला धरून आपण निश्चितपणानं त्यांच्या चरणाजवळ पोचू शकतो, असा आत्तापर्यंतच्या अनेक महानुभावांचा अनुभव आहे. आणि या दृष्टीनं तोच अनुभव कितीतरी आपल्यापर्यंत जर गुरुपरंपरेनं विचार करायचा झाला तर जोग महाराज काय, गुरुवर्य मामा काय, ही सगळी मंडळी तोच संत वाङ्मयाचा धागा पकडून ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणाप्रत प्राप्त झालेली आपल्याला माहिती आहेत. हा अलीकडचा इतिहास आहे आपला. तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून ज्ञानोबारायांचं चरित्र आपण पुन्हा पुन्हा पाहावं, पुन्हा पुन्हा त्याचं चिंतन करावं. त्या चिंतनातून ज्ञानोबारायांच्या कृपेचा अनुभव घ्यावा आणि ज्ञानोबारायांच्या चरणाजवळ पोचण्याचा अखंड प्रयत्न करावा. तेच आपल्या जीवनाचं ध्येय असावं, साध्य असावं आणि ते साध्य तुम्हाला आम्हाला प्राप्त व्हावं. याच्याकरता ज्ञानोबाराय तुकोबारायांनीच सद्बुद्धी द्यावी, सामर्थ्य द्यावं, साधनेतलं सातत्य त्यांच्याच कृपेनं टिकावं, अशी प्रार्थना त्यांच्या चरणी करतो. गेले 5 दिवस आपण या चरित्राचा विचार करतो आहोत. मी सुरुवातीच्या पहिल्याच दिवशी हे बोललो होतो की रोजच्या 2 तासामध्ये पहिला दिवस तर 1च तास बोलू शकलो, पण नंतरच्या 4 दिवसही 2-2 तास बोलून ज्ञानोबारायांचं चरित्र सर्वार्थानं संपवणं हे शक्य होणार नाही. पण त्याच्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टीचा वेध जर आपल्याला घेता आला आणि त्याचं जर चिंतन करता आलं की जे चिंतन आपल्या जीवनाकरता काहीतरी कुठेतरी दिशादर्शक ठरेल, आपल्याला काहीतरी लागू पडेल असं आपल्याला त्याच्यातलं जर काही घेता आलं तर ते घेण्याचा प्रयत्न करावा. या उद्देशानं थोडंसं चरित्र मी सांगितलं आहे. पूर्ण चरित्र झालं नाही हे मलाही माहिती आहे. समाधी प्रकरण खूप विस्तारानं आणि भावपूर्ण सांगणं शक्य होतं, परंतु मी ते सांगितलं नाही हेही मला माहिती आहे. अनेक गोष्टी आहेत, अनेक घटना आहेत ज्या आपण आत्ता बघितल्या नाहीत. वीरमंगळाची कथा आपण बोललोच नाही कुठं. त्याच्यानंतर अनेक घटना अशा आहेत की त्या घटनांबद्दल आपण कुठे काही बोललो नाही. पण तरीसुद्धा जेवढं चरित्र मला सांगणं शक्य झालं, जेवढं चिंतन आपल्या सर्वांच्या साक्षीनं गुरुवर्य बाबांच्या समोर बोलणं शक्य झालं, तेवढं बोलण्याचा मी प्रयत्न केला. श्रद्धेय पूज्य बाबा एवढे संपूर्ण वेळ उपस्थित राहत असत, त्यांच्याही सहनशक्तीला खरं म्हणजे नमस्कारच केला पाहिजे. कारण आमच्यासारख्यांचं त्यांनी ऐकावं याच्याकरता तितिक्षाच पाहिजे, सहनशक्तीच पाहिजे. नाहीतर काहीतरी चांगलं कानावर पडलं आणि मनुष्य ऐकत बसला हे मान्य आहे. आमच्यासारख्यांचं ऐकावं असं खरं म्हणजे आमच्याजवळ त्यांना सांगण्यासारखं काही नाही आणि आमचं ऐकावं इतके ते कधी सामान्य असत नाहीत. पण तरीसुद्धा अत्यंतिक प्रेमानं पूज्य बाबा, पूजनीय श्रद्धेय हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज घुले आणि पूज्य महामंडलेश्वर आदरणीय श्रद्धेय रामकृष्णदासजी महाराज लहवीतकर यांनी पूर्ण वेळ खरं म्हणजे इथं उपस्थित राहून मला जे प्रोत्साहन दिलं. मला चुकत असेल तर सांगा हे मी रोजच म्हणत होतो, पण कधी आपण काही सांगितलं नाही. असं करू नये.
चुकत असलं तर अवश्य सांगावं, आमची दुरुस्ती होईल त्याच्यामध्ये. पुढच्या वेळेला सांगताना आम्हाला ते लक्षात राहील. हे जे काय असेल ते, परंतु आपण खूप मोकळ्या मनानं, मोठ्या अंतःकरणानं माझ्या सर्व झालेल्या अपराधाला क्षमा केली असं मी या निमित्तानं समजतो. बाबांना दीर्घायुष्य लाभावं ही प्रार्थना तर आपण नेहमीच करतो आहोत, रोजच करतो आहोत. रोजच कीर्तनकार, प्रवचनकार केवळ बाबांच्या श्रद्धेपोटी, प्रेमापोटी इथं उपस्थित राहत आहेत आणि आपल्या अंतःकरणातला भाव त्यांच्या संबंधानं बोलून दाखवत आहेत. मी माझ्या कीर्तनाच्या दिवशी ते सगळं बोलून दाखवलं आहे, अधिक विस्तार करत नाही. परंतु भगवंतानी बाबांना दीर्घ आयुष्य द्यावं, त्यांच्याकडून आपलं इप्सित साध्य करून घ्यावं आणि ज्ञानोबाराय तुकोबारायांनी ज्या पद्धतीनं भगवंताची उपासना केली आणि त्या उपासनेतून जगताला दिशा दिली, तशीच दिशा आपणही या जगताला देत राहावं. याकरता आपल्या दीर्घायुरारोग्याची प्रार्थना संतचरणी, भगवतचरणी करतो. निवृत्तीनाथ महाराजांच्या सगळा परिसर हा त्यांच्या कृपेनं पावन झालेला परिसर आहे, त्यामुळं त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. झालेली सेवा संतांच्या, सद्गुरूच्या, परमात्म्याच्या, सर्व महानुभावांच्या आणि तुम्हा सर्व श्रोतृवृंदांच्या, माता भगिनींच्या, संत सज्जनांच्या चरणी समर्पित करतो. काही चूक असेल तर ती माझी आहे असं समजलं पाहिजे. काय ऐकताना माणसांनी नेहमी सुपासारखं ऐकावं, चाळणीसारखं ऐकू नये. चाळणी काय करते, चांगलं पीठ खाली टाकून देते आणि कोंडा ठेवून घेते. तसं करू नये, सुपासारखं ऐकत जा. सूप काय करतं, कोंडा सगळा झटकून पुढं टाकतं आणि चांगलं ठेवून घेतं. तसं तुम्ही सुपासारखं ऐकत जा, चाळणीसारखं ऐकत जाऊ नका. मला माहिती आहे की तुम्ही जर सुपासारखं केलं तर फलकटच जास्त आहे माझ्या या 5 दिवसाच्या चिंतनात, हे माहिती आहे. पण थोडं जे काही ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या ओव्यांच्या, तुकोबारायांच्या अभंगांच्या भावातून मला जे प्रकट करता आलं ते मात्र त्यांचं असल्यामुळे आपण ते ठेवून घ्यावं अशी प्रार्थना आपल्या सर्वांना करतो. वाणीला विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. साई लीला, एक आध्यात्मिक सहवास.